Hello, dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 12.2 of chapter number 12 equations in one variable from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 79 आणि 80 वर प्रॅक्टिस सेट 12.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. खूप इंटरेस्टिंग असा हा प्रॅक्टिस सेट आहे. खूप मजा येणार आहे आपल्याला हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करते. बऱ्याच मुलांना अशा प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम्स पाहिले ना की खूप भीती वाटते. त्यांना वाटतं अरे बापरे, हे आपल्याला येणार नाही वाटतं, आपल्याला जमणार नाही, त्यामुळे क्वेश्चन रीडच करत नाहीत. थोडंसं सुरुवातीचं रीड करतात आणि घाबरून जातात. पण ट्रस्ट मी, हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला खूप मजा येते. फक्त काही ट्रिक्स आहेत, त्या आपण पाहणारच आहोत की कशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन्स फार इझिली सॉल्व्ह करता येणार आहेत. चला तर मग लगेचच फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा, अशा प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करते वेळी काय करायचंय, आधी सगळा क्वेश्चन व्यवस्थित रीड करून घ्यायचा आहे शांतपणे. चला रीड करून घेऊयात. मदर इज 25 years older than her son. Find son's age if after 8 years ratio of son's age to mother's age will be 4.9. रीड करून झाला, काही कळालं नाही, सगळं डोक्यावरून गेलं बरोबर. पण थांबा, आता काय करायचंय, पुन्हा एकदा हा क्वेश्चन रीड करायचंय. काय दिलंय ते समजून घ्यायचंय. काय दिलंय सुरुवातीला, मदर इज 25 years older than her son. आई तिच्या मुलापेक्षा अर्थातच मोठीच असते, हो की नाही. मग किती मोठी आहे, तर 25 years ने मोठी आहे. ओल्डर म्हणजे मोठी. फाइंड सन्स एज, आपल्याला मुलाचं एज फाइंड आउट करायचंय. इफ कंडिशन दिली आहे त्यांनी, आफ्टर 8 years 8 वर्षांनंतर रेशिओ ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9. 8 वर्षानंतर या दोघांच्या एजचा रेशिओ 4.9 असल्यानंतर आपल्याला त्या मुलाचं वय शोधायचं आहे, किती आहे. खूप इझी आहे. पहा कशा प्रकारे आपण या क्वेश्चनच्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचतोय. खूप मजा येणार आहे. हे पहा काय दिलेलं आहे, मदर इज 25 years older than her son. काय दिलेलं आहे फर्स्ट स्टेटमेंट, की मदर तिच्या मुलापेक्षा 25 years ने मोठी आहे. मुलाचं वय दिलंय का कुठे क्वेश्चन मध्ये, नाही दिलेलं बरोबर. मग आजच्या घडीला ही जी आई आहे ती तिच्या मुलापेक्षा 25 years ने मोठी आहे, असं स्टेटमेंट आहे. मुलाचं वय कुठे दिलेलं नाहीये. मग आपण मुलाच्या वयाला एक्स घेऊयात. लेट्स राईट हिअर प्रेझेंट मध्ये, लेट द सन्स प्रेझेंट एज बी एक्स इयर्स बरोबर. मग आईचं किती असणार आहे, मुलाचं एक्स आहे, मग आईचं किती असणार आहे वय, एक्स प्लस 25 बरोबर. सो इथे राईट करूयात, मदर्स प्रेझेंट एज विल बी एक्स प्लस 25 years. पुढे काय दिलंय, फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9. 8 वर्षांनंतर जो रेशिओ आहे मुलाच्या वयाचा आणि आईच्या वयाचा तो 4/9 असा आहे. मग मुलाचं वय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. 8 वर्षांनंतर आजच्या घडीला मुलाचं वय किती आहे, एक्स. 8 वर्षांनंतर किती असणार आहे, एक्स प्लस 8 बरोबर. आणि आईचं किती असणार आहे, आईचं वय असणार आहे, हे पहा आज किती आहे, एक्स प्लस 25 आणि 8 years नंतर किती असणार, सो एक्स प्लस 25 प्लस 8 करावं लागणार आपल्याला. आज एक्स प्लस 25 आहे, 8 years ने किती, सो यामध्ये 8 ऍड करावा लागणार. चला तर मग ऍड करूयात. काय येणार मग, एक्स प्लस 33, 25 प्लस 8 किती आले, 33. सो 8 years ने मदरचं एज एक्स प्लस 33 इतकं असणार आहे. पुढे त्यांनी काय कंडिशन दिलेली आहे, की या दोघांच्या वयाचा जो रेशिओ आहे 8 years नंतर तो किती आहे, 4/9 इतका आहे. सो अकॉर्डिंग टू द क्वेश्चन, let's write here, since the ratio of the son's age to mother's age after 8 years
इज 4/9. बरोबर. रेशिओ म्हणजे काय? आता इथे 4 हे कोणाचा रेशिओ आहे आणि 9 कोणाचा आहे? तर काय दिलेलं आहे? आधी सन दिलंय, मग मदर दिलंय. बरोबर. सो लेट्स राईट हिअर रेशिओ सन्स एज अपॉन मदर्स एज. सनचं एज अपॉन मदरचं एज इज इक्वल टू काय आहे? 4/9. लेट्स राईट हिअर 4/9. ओके. 8 वर्षांनंतरची कंडिशन आहे. 8 वर्षांनंतर सनचं एज किती आहे? x+8 आणि आईचं किती आहे? x+33. सो इथे आपण राईट करूयात सनचं एज आणि मदरचं एज. सो x+8 अपॉन x+33 त्यांचा रेशिओ 4/9. इक्वेशन मांडून झालेलं आहे आता आपलं. बरोबर. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे? एक्सची. आणि एक्स म्हणजेच आपण काय घेतलेलं आहे? सनचं प्रेझेंटचं एज फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? सनचं एजच फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. हो की नाही? सो चला हे इक्वेशन सॉल्व्ह करूयात. आता इक्वेशन सॉल्व्ह करते वेळी काय लक्षात घ्यायचं आहे? जेव्हा कधी अशा प्रकारचे दोन फ्रॅक्शन्स आपल्या समोर येतात त्यांच्यामध्ये इक्वल टू चं साइन असतं तेव्हा सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. ओके. सो चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 9 ने या 9 डिनॉमिनेटरने इकडच्या या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करूयात. सो 9 into x+8 इज इक्वल टू चं साइन ऍज इट इज आणि या न्यूमरेटरने या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूयात. सो 4 into x+33. चला मल्टिप्लिकेशन करा. 9 ने संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. सो 9 into x काय होणार? 9x. बरोबर. त्यानंतर हे प्लसचं साइन ऍज इट इज. 9 into 8 9 8 जार किती? 9 8 जार 72 इक्वल टू चं साइन ऍज इट इज. 4 into x किती? 4x. त्यानंतर हे प्लसचं साइन. 4 into 33 किती होतात? 4 into 33 4 into 33 होतात 132. मल्टिप्लिकेशन करून पहा. प्रोडक्ट तुम्हाला 132 च येणार आहे. आता पुढे कशा प्रकारे आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करतो? प्रॅक्टिस सेट 12.1 मध्ये आपण दोन मेथड्स यूज केलेल्या होत्या. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मला तर बाबा सेकंड मेथड खूप इझी वाटते. हो की नाही? सो चला आता सेकंड मेथडने कशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करता येणार आहे ते पाहूयात. फर्स्ट मेथड सुद्धा तुम्हाला माहित आहे. सो हे पहा काय करतो आपण? जे आपल्याला नको आहे ते इक्वल टू च्या दुसऱ्या साईडला टाकून देत असतो. बरोबर. आणि जेव्हा आपण इक्वल टू च्या दुसऱ्या साईडला त्याला पाठवून देतो साईन मात्र आपण चेंज करतो. अपोजिट साईन घेतो. सो हे पहा आता 72 ला आपण इक्वल टू च्या या साईडला पाठवूयात राईट हँड साईडला. सो 9x इज इक्वल टू राईट हँड साईडला जे काही आहे ते ऍज इट इज 4x प्लस 132 आणि हा जो 72 आहे त्याला इकडे पाठवतोय ना इक्वल टू च्या राईट हँड साईडला. सो इथे प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस. सो मायनस 72. ओके. सो 9x इज इक्वल टू 4x. आता हे पहा इथे प्लस आहे इथे मायनस आहे. सबट्रॅक्शन करावं लागणार. 132 मधून 72 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 60. ओके. सो लेट्स राईट हिअर 60. आता कोण नकोय आपल्याला? तर हा 4x इकडे नकोय. हो ना. मग याला पाठवूयात इकडे इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. इथे प्लस आहे इकडे गेला की मायनस. सो 9x मायनस 4x इज इक्वल टू राईट हँड साईडचा जो 60 आहे तो ऍज इट इज राईट करायचा आहे. 9x मधून 4x सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 5x रिमेनिंग राहतात. 5x इज इक्वल टू 60. आता या x ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. बरोबर. एकट्या x ला आपण इथे ठेवलं. या 5 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला आपल्याला पाठवायचंय. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडे गेल्यावर येस व्हेरी गुड डिव्हिजन मध्ये चेंज होतो. हो ना. सो x इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 5. 5 ने 60 ला डिवाइड करा. 5 1 जार 5 5 1 जार 5 6 मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो. 1 0 10 5 2 जार 10. x इज इक्वल टू काय आलेला आहे? 12. आणि x म्हणजेच काय आहे? x म्हणजेच आपण घेतलेला आहे सन्स प्रेझेंट एज.
ओके, सो मुलाचं आजचं वय किती असणार आहे? 12 इयर. सो लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर. सन्स प्रेझेंट एज इज 12 इयर्स. हे पहा मुलांनो, जागे अभावी आपण या क्वेश्चनचे आन्सर राईट करते वेळी अशा प्रकारे पार्टेशन्स करून आन्सर समजून घेतलेले आहे. पण तुमच्या नोटबुकमध्ये जेव्हा तुम्ही या क्वेश्चनचे आन्सर राईट कराल तेव्हा काहीस अशा प्रकारे तुम्ही राईट करू शकता. हे पहा, आता हा एवढा पोर्शन आपला झाला. यानंतर खाली जागा नाहीये माझ्याकडे, म्हणून मी अशी एक लाईन टाकलेली आहे आणि मग पुढे राईट केलंय. तुम्ही हा पोर्शन याच्या खाली राईट करायचंय आणि मग हे फायनल आन्सर राईट करायचं आहे. त्यामुळे तुमचं आन्सर जे तुम्ही राईट केलेलं आहे नोटबुकमध्ये ते प्रेझेंटेबल आणि छान दिसेल आणि तुमच्या टीचर सुद्धा ते आन्सर पाहून खुश होतील. चला, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. The denominator of a fraction is greater than its numerator by 12. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वेश्चन सगळ्यात आधी संपूर्ण रीड करून घ्यायचा आहे आणि नंतर न पुन्हा रीड करायचंय, समजून घ्यायचंय स्टेप बाय स्टेप काय दिलेलं आहे. If the numerator is decreased by 2 and the denominator is increased by 7, the new fraction is equivalent with 1/2 or half. Find the fraction. आता एकदा वाचल्यानंतर एक लक्षात आपल्याला येतं की या क्वेश्चन मध्ये आपल्याला डिनॉमिनेटर, न्यूमरेटर, त्याचबरोबर इन्क्रीज, डिक्रीज, इक्विव्हॅलंट, फ्रॅक्शन अशा प्रकारचे वर्ड्स आलेले आहेत. बरोबर, मग थोडासा आपल्याला अंदाज येतो की या क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे. त्यानंतर हा क्वेश्चन आपण पुन्हा एकदा रीड करायचा आहे. पुन्हा एकदा सुरुवातीपासून फर्स्ट स्टेटमेंट पहा बरं काय दिलेलं आहे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. काय दिलेलं आहे फर्स्ट स्टेटमेंट मध्ये की एका फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे तो त्याच्या न्यूमरेटर पेक्षा ग्रेटर म्हणजे मोठा आहे. कितीने? 12 ने. बरोबर, न्यूमरेटर किती आहे ते पूर्ण क्वेश्चन मध्ये कुठेच दिलेलं नाहीये. ओके, सो मग आता इथे आपल्याला काय करावं लागेल? न्यूमरेटर आधी पाहावं लागेल. न्यूमरेटरचा विचार करावा लागणार. सो न्यूमरेटरला आपण घेऊयात x. आता न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर 12 ने मोठा आहे असं दिलंय या फर्स्ट स्टेटमेंट मध्ये. म्हटल्यावर हा जो डिनॉमिनेटर आहे तो किती असेल सांगा बरं मला. न्यूमरेटरला आपण x घेतलं, मग डिनॉमिनेटर 12 ने मोठा आहे म्हटल्यावर x प्लस 12. ओके, आता फर्स्ट स्टेटमेंट मधल्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. पुढे पाहूयात काय दिलंय. इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज्ड बाय 2. जर न्यूमरेटरला डिक्रीज म्हणजे कमी केलं कितीने? 2 ने. अँड द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज्ड बाय 7 आणि डिनॉमिनेटरला इन्क्रीज म्हणजे वाढवलं कितीने? 7 ने. द न्यू फ्रॅक्शन इज, जे नवीन फ्रॅक्शन तयार होईल ते इक्विव्हॅलंट म्हणजे इक्वल असणार आहे. कशाच्या? 1/2 च्या. फाइंड द फ्रॅक्शन. मग आपल्याला ते फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके, इथपर्यंत क्वेश्चन कळाला, पण अजून काही गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीयेत. ओके, नो प्रॉब्लेम. क्लिअर झालेले नाहीयेत, नो प्रॉब्लेम. आता क्वेश्चन कळालेला आहे आपल्याला, थोडा थोडा कळालाय. मग पुन्हा एकदा आपला पार्ट बाय पार्ट रीड करत जायचंय आणि सोल्युशन सुद्धा त्याबरोबर तयार करत जायचंय. मग चला इथे राईट करूया सोल्युशन. सगळ्यात आधी काय दिलेलं आहे फर्स्ट स्टेटमेंट मध्ये? तर न्यूमरेटर आपण x घेतलेला आहे. तो डिनॉमिनेटर 12 ने मोठा आहे न्यूमरेटर पेक्षा म्हटल्यावर x प्लस 12. इतकी गोष्ट आपल्याला कळलेली आहे. बरोबर, ती इथे आपण राईट करून घेऊयात की जे ओरिजिनल फ्रॅक्शन आहे म्हणजे हे जे सुरुवातीला आपल्याला दिलेलं फ्रॅक्शन त्याला आपण ओरिजिनल फ्रॅक्शन म्हणूया. ते कसं आहे? तर न्यूमरेटरला आपण x म्हटलेला आहे, मग डिनॉमिनेटर आपला झालेला आहे x प्लस 12. बरोबर, आता जे नंतरचं स्टेटमेंट आहे त्या नंतरच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? न्यूमरेटरला, जर न्यूमरेटरला डिक्रीज केलं कितीने? 2 ने. अँड द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज, डिनॉमिनेटरला वाढवलं कितीने? 7 ने. म्हणजे जे नवीन फ्रॅक्शन तयार होणार आहे त्याचा न्यूमरेटर किती असेल?
ओरिजिनल फ्रॅक्शनचा न्यूमरेटर x, मग नवीन फ्रॅक्शनचा न्यूमरेटर 2 ने डिक्रीज केलेला आहे म्हणजे कमी केलेला आहे. मग किती असेल x मायनस 2 बरोबर. आणि डिनॉमिनेटर किती असेल मग नवीन फ्रॅक्शनचा, ओरिजिनल फ्रॅक्शनचा x प्लस 12. ओके. आणि जे नवीन फ्रॅक्शन आहे त्याचा डिनॉमिनेटर इन्क्रीज केलेला आहे कितीने 7 ने. इन्क्रीज म्हणजे वाढवणे. ओरिजिनल किती x प्लस 12 इन्क्रीज 7 ने केलेला आहे. सो x प्लस 12 प्लस 7 म्हणजेच डिनॉमिनेटर किती असणार, सॉल्व्ह करा. x प्लस 12 प्लस 7, 12 प्लस 7 किती होतात, 12 प्लस 7 होतात 19. सो x प्लस 19. आलं लक्षात. नवीन जे फ्रॅक्शन असणार आहे त्याचा न्यूमरेटर x मायनस 2 आणि डिनॉमिनेटर x प्लस 19. पुढे काय दिलंय क्वेश्चन मध्ये, द न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट. जे नवीन फ्रॅक्शन तयार होणार आहे ते इक्विव्हॅलंट आहे कशाबरोबर, 1/2 बरोबर. फाइंड द फ्रॅक्शन. ओके. सो अकॉर्डिंग टू द क्वेश्चन काय दिलंय क्वेश्चन मध्ये, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इक्विव्हॅलंट आहे 1/2 ला बरोबर. सो न्यूमरेटर काय आहे, फ्रॅक्शन आपण कसं राईट करतो, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असं राईट करतो की नाही फ्रॅक्शन. सो न्यूमरेटर काय आहे x मायनस 2 बरोबर. आणि डिनॉमिनेटर काय आहे x प्लस 12. आणि हे इक्विव्हॅलंट आहे कशाशी, तर 1/2 शी. सो लेट्स राईट हिअर अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन x minus 2 upon x plus 19 is equal to, इक्विव्हॅलंट म्हणजे इक्वल. ओके. इक्वल कशा बरोबर आहे 1/2. ओके. आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. आता इथून पुढे तर मैदान आपल्याच हातात आहे. आपल्याला सगळं माहिती आहे काय करायचंय. ओके नाही. फ्रॅक्शन्स आहेत इक्वल टूच्या दोन्ही साईडला. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो 2 ने हा जो डिनॉमिनेटर आहे त्याने इथल्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं. सो 2 इंटू एक्स मायनस 2 इज इक्वल टू साइन, त्यानंतर 1 इंटू हा डिनॉमिनेटर 1 इंटू एक्स प्लस 19. सो 2 इंटू एक्स 2x, त्यानंतर 2 चं साइन प्लस, इथे मायनस, प्लस इंटू मायनस काय होतं मायनस. लेट्स राईट हिअर मायनस. देन 2 इंटू 2 किती 4. आता हे इक्वल टू चं साइन ऍज इट इज 1 इंटू एक्स 1x, देन प्लस 1 इंटू 19 ओनली. आता पहा आपल्याला ज्या गोष्टी नको आहेत त्या आपण दुसऱ्या साईडला पाठवत असतो, तुम्हाला माहिती आहे ओके नाही. सो आता इथे आपल्याला हा 4 नकोय, या 4 ला आपण उचलतो आणि इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला पाठवून देतो. सो चला इथे आपण राईट करूयात. 2x इज इक्वल टू राईट हँड साईडला जे काही आहे ते ऍज इट इज राईट करून घ्यायचं आहे. हा जो 4 आहे त्याला आपल्याला इकडे पाठवायचंय की नाही, मग त्याचं साईन चेंज करतो आपण, अपोजिट साईन देतो. इथे मायनस आहे ना, मग इकडे गेल्यावर प्लस. ओके. सो 2x इज इक्वल टू 1x, 19 प्लस 4 किती झाले 23 राईट. सो लेट्स राईट हिअर 23. आता हा 1x नकोय आपल्याला, याला पाठवूयात इक्वल टूच्या येस लेफ्ट हँड साईडला. सो हे पहा 2x लेफ्ट हँड साईडला आहे ऍज इट इज इथे राईट करून घेतला. 1x ला पाठवतोय ना आपण, त्याचं साईन काय आहे प्लस बरोबर. सो प्लसचं होतं मायनस. लेट्स राईट हिअर मायनस 1x इज इक्वल टू लेफ्ट हँड साईडला काय राहणार मग फक्त 23. ओके. 2x मधून 1x गेला किती 1x ओनली. जर आपण 1x ला नुसतं x राईट केलं तर चालतं का, हो ऑफकोर्स चालतं. इज इक्वल टू 23. सो x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 23. आलं लक्षात. x ची व्हॅल्यू, x म्हणजे काय आपण घेतलेला आहे न्यूमरेटर घेतलेला आहे. लेट द न्यूमरेटर बी x बरोबर. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला फक्त न्यूमरेटर विचारलंय का, नाही. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन विचारलेलं आहे आणि फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. मग आपल्याला फक्त न्यूमरेटर मिळालंय. आता डिनॉमिनेटर फाइंड आउट करावं लागेल. डिनॉमिनेटर काय आहे x प्लस 12 ओके नाही. सो चला इथे आपण राईट करूयात.
न्यूमरेटर म्हणजेच एक्स आणि त्याची व्हॅल्यू आहे 23. डिनॉमिनेटर म्हणजे काय आहे एक्स प्लस 12. सो एक्स 23 आहे ना, मग त्याची व्हॅल्यू एक्स मध्ये सबस्टिट्यूट करून टाकूयात. सो 23 प्लस 12 किती झाले सांगा बरं. 23 प्लस 12, 3 प्लस 2 5 अँड 2 प्लस 1 3, 35. सो फ्रॅक्शन फाइंड आउट करायचंय. मग इथेच आपलं आन्सर संपलं का? नाही. न्यूमरेटर आपल्याला मिळालेला आहे, डिनॉमिनेटर आपल्याला मिळालंय. फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. बरोबर. सो इथे राईट करूया. द फ्रॅक्शन इज 23 अपॉन 35. ओके. न्यूमरेटर 23 आणि डिनॉमिनेटर 35. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता हे सोल्युशन या क्वेश्चनचे हे पहा, तुम्ही अशा प्रकारे राईट करायचे आहे. आता इथे खाली मला जागा नव्हती म्हणून मी एक पार्टिशन इथे टाकलं आणि या साईडला राईट केलेलं आहे. तुम्ही हाच पोर्शन इकडे खाली सुद्धा राईट करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द रेशिओ ऑफ वेट्स of copper and zinc in brass is 13:7. Find the weight of zinc in a brass utensil weighing 700 gram. आता या क्वेश्चन मध्ये ढोबळ मानाने आपल्याला एक कळलेलं आहे की एक ब्रासचं युटेन्सिल दिलेलं आहे, त्याचं वजन 700 ग्रॅम इतकं दिलेलं आहे. ओके. ब्रासचं युटेन्सिल दिलेलं आहे, त्याचं वजन 700 ग्रॅम दिलेलं आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करूयात. द रेशिओ of weights of copper and zinc in brass is 13:7. हे जे ब्रासचे युटेन्सिल आहे ते कशाने बनलं जातं तर कॉपर आणि झिंकने. कॉपर आणि झिंक हे एलिमेंट्स आहेत, तुम्ही अभ्यासलेलं आहे सायन्स मध्ये, हो की नाही. ब्रास कशापासून बनतं तर कॉपर आणि झिंकच्या कॉम्बिनेशनने. अलॉय आहे ब्रास, हो ना. सो कॉपर आणि झिंकचा रेशिओ दिलेला आहे या ब्रासच्या युटेन्सिल मध्ये. काय आहे रेशिओ कॉपर आणि ब्रासचा तर 13:7 हा रेशिओ आहे. ब्रास कसं बनतं तर कॉपर प्लस झिंकने ब्रास बनतं. आणि हे जे युटेन्सिल आहे, हे जे ब्रास युटेन्सिल आहे त्याचं टोटल वेट काय दिलेलं आहे 700 ग्रॅम दिलेलं आहे. The ratio of weights of copper and zinc in brass is 13:7. Find the weight of zinc in a brass utensil weighing 700 gram. आता इथे क्वेश्चन रीड केल्या केल्या आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे की एक ब्रासचं युटेन्सिल आहे. या ब्रासच्या युटेन्सिलचं वेट दिलेलं आहे 700 ग्राम. बरोबर. ब्रास कशाने बनतं? ब्रास हे एक अलॉय आहे, तुम्हाला माहित आहे, तुम्ही सायन्स मध्ये शिकलेला आहात. कशापासून बनतं तर कॉपर आणि झिंकने. कॉपर आणि झिंक एलिमेंट्स आहेत, या दोन एलिमेंट्सने ब्रास बनलं जातं, हो की नाही. मग हे जे ब्रासचे युटेन्सिल आहे याच्यामध्ये काय काय आहे तर कॉपर आणि झिंक आहे. ओके. कॉपर आणि झिंकने बनलेलं आहे. टोटल वेट काय आहे या ब्रास युटेन्सिलचं 700 ग्राम आहे. बरोबर. आणि कॉपर आणि झिंक या दोन्हीने हे ब्रास बनलेलं आहे आणि याचं वेट आहे 700 ग्राम. बरोबर. सो कॉपर प्लस झिंक इज इक्वल टू हे ब्रास आहे, ब्रासचं वेट दिलेलं आहे 700 ग्राम. इतका क्वेश्चन कळाला. व्हेरी गुड. चला पुढे पाहूया. आता पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करूया. द रेशिओ ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज 13:7. दोघांचा रेशिओ दिलाय. फाइंड द वेट ऑफ झिंक. फक्त झिंकचं वेट फाइंड आउट करायला सांगितलंय इन अ ब्रास युटेन्सिल वेइंग 700 ग्राम. 700 ग्रामचं हे जे ब्रास आहे त्यामध्ये फक्त झिंकचं वेट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे कॉपर प्लस झिंक इज इक्वल टू ब्रास. ब्रासचं टोटल वेट 700 ग्राम दिलेलं आहे. आता इथे प्रश्न हा पडतो की आपल्याला नाही कॉपर माहिती किती ग्रामचं आहे, नाही झिंक माहिती किती ग्रामचं आहे या 700 ग्राम मध्ये. बरोबर. सो या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करणार कसे? हे पहा, इथे रेशिओ दिलाय की नाही 13:7. बरोबर. म्हणजे कॉपर 13. आधी काय म्हटलंय कॉपर, मग ते किती 13, झिंक 7. बरोबर. मग जेव्हा कधी रेशिओ दिला जातो ना
तेव्हा हे पहा कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जातं. तुम्ही रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टर मध्ये क्लास 7 मध्ये असताना अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. जेव्हा कधी अशा प्रकारे रेशिओ आपल्याला दिलेला असतो तेव्हा सगळ्यात आधी अशा प्रकारे आपल्याला राईट करायचं असतं स्टेटमेंट. लेट द वेट ऑफ कॉपर बी 13x अँड वेट ऑफ झिंक बी 7x. रेशिओ दिलाय ना बरोबर दोघांचा, म्हणून आपण कॉपरचं वेट 13x घेतलं आणि झिंकचं वेट 7x घेतलं. ओके, आता आपल्याला माहिती आहे की कॉपर प्लस झिंक केलं की आपल्याला ब्रास मिळतंय. ब्रासचं वेट 700 ग्रॅम आहे बरोबर. इथे कॉपरचं वेट 13x आपण घेतलेलं आहे, झिंकचं वेट 7x घेतले. आता 13x आणि 7x का घेतलं, कारण रेशिओ दिलेला आहे आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जेव्हा कधी रेशिओ दिला जातो तेव्हा अशा प्रकारे आपल्याला राईट करून घ्यायचं आहे. आलं लक्षात. आता हे का राईट करायचं हेही मी तुम्हाला सांगितलं असतं, पण त्या गोष्टी जर मी तुम्हाला सांगत बसले आणि मग शेवटी आपण इथपर्यंत आलो तर तुम्हाला हे खूप डिफिकल्ट वाटेल. त्यामुळे त्या गोष्टी आपण नंतरच्या कधीतरी व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. आता फक्त एवढीच गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा कधी तुम्हाला रेशिओ दिला जातो तेव्हा अशाच प्रकारे राईट करायचं आहे की 13x 7x. रेशिओच्या पुढे x राईट करायचं. इथे 13 आहे x, इथे 7 आहे 7x. याच्याऐवजी दुसरा रेशिओ दिला असेल तेव्हा जे नंबर्स असतील त्याच्या पुढे x लावायचा. आलं लक्षात. सो हे पहा, आता दोघांचंही जे वेट आहे ते 700 ग्रॅम आहे हे आपल्याला माहित आहे. ब्रास कशाने म्हणतं, कॉपर आणि झिंकने. सो इथे आपण अशा प्रकारे राईट करू शकतो की जर कॉपरला आणि झिंकला ऍड केलं तर आपल्याला 700 ग्रॅम ब्रास मिळतं. ओके, सो इथे राईट करूयात. नाव वेट ऑफ ब्रास वेसल इज इक्वल टू 700 ग्रॅम. आपल्याला माहिती आहे क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. सो कॉपर प्लस झिंक इज इक्वल टू 700 ग्रॅम. कॉपर काय आहे 13x आहे, झिंक काय आहे 7x आहे, इज इक्वल टू 700 ग्रॅम. 13x प्लस 7x किती झाले 20x इज इक्वल टू 700 ग्रॅम. x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. x ची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला आपोआप कॉपरचं पण वेट फाइंड आउट करता येईल आणि झिंकचं पण करता येईल. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये फक्त झिंकचं सांगितलंय त्यामुळे आपण फक्त झिंकचंच करूया. हे पहा, आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x ला एकट्याला इकडे ठेवूयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. या 20 ला पाठवून देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला. राईट हँड साईडला आहे 700. इथे 20 आणि x दोघांचं मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे, म्हणून जेव्हा साईड चेंज करणार 20 तेव्हा तो कशामध्ये जाऊन बसणार, मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे डिव्हिजन मध्ये जाऊन बसणार. त्याचं साइन डिव्हिजन होणार. चला डिव्हिजन परफॉर्म करूयात. 0 0 कट होऊन जाणार. 2 1 जार 2, 2 3 जार 6. 7 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतं. 1 0 10 झाले इथे. सो 2 5 जार 10. x इज इक्वल टू 35 आलेला आहे इथे आपला आन्सर. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला झिंकचं वेट फाइंड आउट करायला सांगितलंय आणि आपण झिंकचं वेट काय घेतलेलं आहे 7x घेतलेलं आहे बरोबर. सो लेट्स राईट हिअर वेट ऑफ झिंक इज इक्वल टू 7x. आता x इथे आहे की नाही, मग x च्या जागी x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात कारण x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 35 ग्रॅम. सो 7 इंटू 35 ग्रॅम. मल्टिप्लिकेशन करा. 7 5 जार किती 35. सो 5 येणार इथे आणि 3 जाणार कॅरी ओव्हर. 7 3 जार 21 आणि कॅरी ओव्हरचा 3 किती झाले 24. सो 245 झालेला आहे झिंकचं वेट. आलं लक्षात. क्वेश्चन मध्ये आपल्याला झिंकचं वेट विचारलं होतं, आपण इथे झिंकचं वेट फाइंड आउट केलेलं आहे 245 ग्रॅम. जर कॉपरचं सुद्धा विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, कॉपर आपण 13x घेतलेलं आहे की नाही, मग 13 इंटू x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली असती 35. 13 इंटू 35 केल्यानंतर जे प्रोडक्ट आलं असतं ते असतं कॉपरचं वेट. ओके, सो लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर. The weight of zinc in brass utensil is 245 gram.
मुलांनो, हा सेम क्वेश्चन आपण आणखी एका मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. चला समजून घेऊयात ती मेथड सुद्धा. आणि ती मेथड समजून घेतल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाहीये की तुम्हाला कोणती मेथड इझी वाटते. ही फर्स्ट वाली की जी आता आपण समजून घेणार आहोत, ही सेकंड वाली. हे पहा, क्वेश्चन तर तुम्हाला कळालेला आहे की ब्रास युटेन्सिलचं वेट आहे 700 ग्राम. ब्रास हे एक एलॉय आहे, 2 एलिमेंट्स पासून बनलं जातं, कॉपर आणि झिंक. ब्रास युटेन्सिल मध्ये कॉपर आणि झिंकच्या वेटचा रेशो दिलेला आहे 13:7 आणि फाइंड आउट करायला सांगितलेले आहे झिंकचे वेट. झिंकचे वेट आपल्याला या युटेन्सिल मधलं फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, म्हणून झिंकचं वेट आपण एक्स घेऊयात. सो लेट्स राईट हिअर, लेट द वेट ऑफ झिंक इन द ब्रास युटेन्सिल बी एक्स ग्राम. क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे की कॉपर आणि झिंकच्या वेटचा जो रेशिओ आहे या ब्रास युटेन्सिल मध्ये तो 13:7 आहे. लेट्स राईट हिअर, सिन्स द रेशिओ ऑफ द वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज 13:7. आता जेव्हा कधी रेशिओ आपल्याला दिला जातो तेव्हा आपण रेशिओला प्रपोर्शन फॉर्म मध्ये कशा प्रकारे राईट करतो, तर 13:7 आहे, याला प्रपोर्शन फॉर्म मध्ये कशा प्रकारे राईट करतो, 13/7. ओके नाही. सो लेट्स राईट हिअर, वेट ऑफ कॉपर अपॉन वेट ऑफ झिंक. रेशिओ काय आहे, 13:7. म्हणजेच प्रपोर्शन फॉर्म मध्ये आपण त्याला राईट करतो 13/7. इतकी गोष्ट क्लिअर झाली. आता आपल्याकडे झिंकचं वेट आपण इथे घेतलेलं आहे एक्स ग्राम्स, हो ना. मग वेट ऑफ झिंकच्या ऐवजी आपण एक्स राईट केलं तरी चालणार आहे. चला राईट करूयात, वेट ऑफ कॉपर अपॉन एक्स इज इक्वल टू 13/7. आता हे पहा, आपण जे झिंकचं वेट आहे ते एक्स ग्राम घेतलंय. एक्स का घेतलंय, कारण आपल्याला त्याचंच वेट फाइंड आउट करायचंय, म्हणून इथे आपण त्याचं वेट एक्स ग्राम इतकं घेतलेलं आहे. बरोबर, झिंकचं वेट एक्स आहे. मग कॉपरचं आता आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. का बरं कॉपरचं सुद्धा आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, तर हे पहा, ब्रासचं जे युटेन्सिल आहे ते या दोघांपासून बनलेलं आहे, कॉपर आणि झिंक. बरोबर, आणि वेट किती दिलेला आहे, 700 ग्राम्स. आपण कॉपर प्लस झिंक केलं तर आपल्याला ब्रास मिळणार आहे. बरोबर, मग आपल्याला कॉपरचं वेट सुद्धा इथे फाइंड आउट करावं लागतंय. मग कशा प्रकारे आपण फाइंड आउट करणार, तर हे पहा, हा जो एक्स आहे ना, या एक्सला आपण पाठवून देऊयात इक्वल टूच्या या साईडला. इथे डिव्हिजन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर तो मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो वेट ऑफ कॉपर इज इक्वल टू 13/7 इंटू एक्स. आलं लक्षात. मग आता कॉपरचं वेट किती झालं, कॉपरचं वेट झालेलं आहे 13/7 इंटू एक्स. आपल्याला माहित आहे की हे जे ब्रास आहे ते कसं बनलं जातं, कॉपर प्लस झिंकने बनलं जातं. ओके नाही. ब्रासचं टोटल वेट दिलेलं आहे 700 ग्राम्स. बरोबर, सो कॉपर, वेट ऑफ कॉपर प्लस वेट ऑफ झिंक इज इक्वल टू 700 ग्राम्स आहे. बरोबर, सो चला वेट ऑफ कॉपर प्लस वेट ऑफ झिंक करूयात. आणि ब्रासचं वेट 700 ग्राम्स आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे. सो लेट्स राईट हिअर, the weight of the brass utensil is equal to 700 grams. आता हे 700 ग्राम्स कसं तयार झालेलं आहे, ब्रास कसं तयार होतं, तर झिंक प्लस कॉपरने. बरोबर, सो कॉपरचं काय वेट आहे, 13/7 इंटू एक्स, हे कॉपरचं वेट आहे, प्लस झिंकचं काय आहे, एक्स आहे, इज इक्वल टू 700 ग्राम्स. चला आता इक्वेशन तयार झालेलं आहे आपलं. इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे. आता हे पहा, 13/7 इंटू एक्स आहे. इंटू एक्स म्हणजे हा जो एक्स आहे त्याचा डिनॉमिनेटर काय आहे, काहीच नाही, म्हणजे 1 आहे. बरोबर, आणि आपण मल्टिप्लिकेशन काय कसं करतो, न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. आता इथे न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करा. सो 13 इंटू एक्स काय झालं, 13x, आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर, डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1, सो
7 into 1 काय झालं 7. सो 13x/7 हे झालं मल्टिप्लिकेशन. ओके, त्यानंतर ना आहे प्लस एक्स इज इक्वल टू 700. आता हे पहा, इथे आपल्याला ऍडिशन करायची आहे. ओके, सो ऍडिशन करण्यासाठी इथे या एक्सचा काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. आणि जेव्हा आपल्याला ऍडिशन करायची असते तेव्हा डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यावा लागत असतो. सो सेम डिनॉमिनेटर होण्यासाठी या 1 ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 7 ने. जर डिनॉमिनेटरला 7 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 7 ने मल्टिप्लाय करावं लागतं, तुम्हाला माहित आहे. चला तर मग करून घेऊयात आपण डिनॉमिनेटर सेम. हे पहा, अशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करूयात. इथे ऑलरेडी 7 आहे, आपल्याला इथे डिनॉमिनेटर 7 करायचं आहे, म्हणून इथे आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही 7 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये कशा प्रकारे येणार आहे 13x/7 प्लस 7x/7 इज इक्वल टू 700. आता डिनॉमिनेटर सेम झाला, सो ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून त्याला राईट करूयात आपण. आणि न्यूमरेटर मध्ये येणार 13x प्लस 7x इकडे इज इक्वल टू 700 ऍज इट इज. आता हा जो 7 आहे डिनॉमिनेटर मधला त्याला आपण पाठवून देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला. का बरं या 7 ला पाठवायचं आहे, कारण आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून. आता इथे तुम्ही नेक्स्ट स्टेप मध्ये असं राईट केलं तरी चालणार आहे. हे पहा, यांची ऍडिशन करून घ्यायची. 13x प्लस 7x किती झाले 20x/7 आणि मग 7 ला पाठवलं तरीही चालणार आहे. इथे आपण आधीच पाठवून देऊयात 7 ला इकडे इक्वल टू च्या राईट हँड साईडला. सो रिमेनिंग काय इथे 13x प्लस 7x इज इक्वल टू, आता हे पहा 7 इक्वल टू च्या या साईडला जाणार आहे, इथे डिव्हिजन मध्ये आहे, साईड चेंज करेल तेव्हा येस मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार 7. सो 700 इंटू 7. 13x प्लस 7x किती झाले 20x. हेच मी तुम्हाला म्हणत होते 20x तुम्ही या नेक्स्ट स्टेप मध्ये राईट केलं तरी चालणार आहे 20x/7 आणि मग 7 ला पाठवलं तरी पण इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आता 20x इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करा, 2 zeros ऍज इट इज येणार आणि 7 into 7 49. सो 49 आणि 2 zeros ओके 4900. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून x ला एकट्याला इकडे ठेवायचं आणि या 20 ला पाठवायचं इक्वल टू च्या राईट हँड साईडला. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 4900 डिवायडेड बाय 20. 0 0 कट केला, 2 1s are 2 आणि 2 2s are 4, त्यानंतर ना 2 4s are 8 बरोबर. 9 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहिला, 1 0 10 झाले, 2 5s are 10. सो x इज इक्वल टू 245 आलेला आहे इथे आपलं आन्सर. x म्हणजे आपण काय घेतलेलं आहे, x म्हणजे घेतलेला आहे झिंक बरोबर. आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं, फाइंड द वेट ऑफ झिंक. झिंकचं वेट फाइंड आउट करायला सांगितलं होतं, जे की आलेलं आहे आपलं 245 ग्रॅम्स. ही झाली आपली हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची सेकंड मेथड. आपलं फायनल आन्सर इथे राईट करून घेऊयात. क्वेश्चन नंबर 4. फाइंड 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, सगळ्यात आधी कन्झिक्युटिव्ह म्हणजे काय तर एका पाठोपाठ येणारे काय होल नंबर्स. आलं का लक्षात. आता हे पहा 1 2 3 कसे नंबर्स आहेत, एका पाठोपाठ येतात 3 नंबर्स. त्याचप्रमाणे हे पहा 5 6 7 कसे नंबर्स आहेत, कन्झिक्युटिव्ह आहेत. 5 नंतर 6 येतो, 6 नंतर 7 येतो. हे झाले 3 consecutive होल नंबर्स. त्यानंतर 20 21 22 कसे नंबर्स आहेत, एका पाठोपाठ येणारे नंबर्स आहेत. सो क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, फाइंड 3 consecutive होल नंबर्स. आपल्याला हे 3 consecutive होल नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत ज्यांचं सम हे 45 पेक्षा जास्त आहे आणि 54 पेक्षा कमी आहे. आता इथे कन्झिक्युटिव्ह नंबर तर आपल्याला माहित नाहीये, मग कसं काय बरं, आपण असे कोणते 3 नंबर्स घ्यायचे की ज्यांचं सम 45 पेक्षा जास्त येईल आणि 54 पेक्षा कमी येईल. आपल्याला नंबर्स माहित नाहीयेत, तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके नाही, मग आपण एक काम करूयात, फर्स्ट नंबर कोणता घेऊयात, माहित नाहीये ना आपल्याला, मग त्याला म्हणूयात एक्स.
आता सेकंड नंबर कोणता असेल? आता हे पहा, 5 नंतर ना 6 येतो, हो की नाही? आता जर आपण फर्स्ट नंबर हा एक्स घेतला, तर याच्या नंतरचा नंबर कोणता येणार? सांगा बरं मला. 5 मध्ये 1 ऍड केल्यावर 6 येतो, हो की नाही? मग आपल्याला नंबर्स माहित नाहीयेत, नंबर्स फाइंड आउट करायचे. सो फर्स्ट नंबर आपण एक्स घेतला. मग सेकंड नंबर कोणता येणार? एक्स प्लस 1. आणि आता इथला थर्ड नंबर किती येणार? हे पहा, 5 नंतर येतो 6. 5 मध्ये आपण 1 ऍड केला, मग आपल्याला मिळालं 6. बरोबर. 5 मध्ये 2 ऍड केले की आपल्याला मिळतो 7. राईट. सो इथे फर्स्ट नंबर आपण घेतलेला आहे एक्स. सेकंड नंबर एक्स मध्ये 1 ऍड केला की आपल्याला मिळणार आहे. आणि थर्ड नंबर आपल्याला कसा मिळणार आहे? एक्स मध्ये 2 ऍड केला की इथला हा थर्ड नंबर आपल्याला मिळतो. बरोबर. मग क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की ह्या तीनही कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सचं जे सम आहे, म्हणजे या तिघांनाही ऍड केल्यानंतर जे सम येतं ते 45 पेक्षा मोठं आहे, मोर दॅन 45 बट लेस दॅन 54. पण 54 पेक्षा कमी आहे. मग ते 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स कोणते आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तो चला फाइंड आउट करूयात. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, म्हणजे हा फर्स्ट नंबर मिळाला की सेकंड थर्ड ऑटोमॅटिक आपल्याला मिळणारच आहे. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा, फर्स्ट नंबर आपण एक्स म्हटलेला आहे, दुसरा नंबर एक्स प्लस 1 आणि तिसरा नंबर एक्स प्लस 2. त्यामुळे इथे आपण राईट करून घेऊयात. सगळ्यात आधी लेट द 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स बी एक्स, एक्स प्लस 1 अँड एक्स प्लस 2. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय कंडिशन दिलेली आहे की यांचं तिघांचं जे सम आहे ते 45 पेक्षा जास्त आहे, पण 54 पेक्षा कमी आहे. बरोबर. सो इथे आपण राईट करूयात, अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 यांचं जे सम आहे ते हे पहा 45 पेक्षा मोठं आहे. बरोबर. 45 पेक्षा मोठं आहे, म्हणून इथे आपण ग्रेटर देन असं हे साईन यूज केलेलं आहे. आणि सेकंड कंडिशन काय आहे त्यांची की 54 पेक्षा कमी आहे. इथे राईट करूयात अँड पुन्हा तेच राईट करायचे आपल्याला. या सगळ्यांचं सम 54 पेक्षा कमी आहे. सो एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 इज लेस दॅन 54. ओके. तो क्वेश्चनच्या नुसार या दोन कंडिशन्स आपल्याकडे दिलेले आहेत. तुम्ही केस म्हणा किंवा कंडिशन म्हणा. ही वन फर्स्ट केस आणि ही सेकंड केस, और फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन. त्यावरून आपल्याला ते 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. आता हे पहा, हे जे आपण राईट केलेले आहेत ते विदाऊट ब्रॅकेट राईट करूयात, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला इझी जाईल. तो हे पहा, विदाऊट ब्रॅकेट आपण इथे अशा प्रकारे राईट करून घेतलेलं आहे. ओके. आता हे पहा, ऍडिशन करा. किती टाइम्स एक्स आहे? 3 टाइम्स आहे. 1x प्लस हा 1x किती झाले? 2x. हा 3x. लेट्स राईट हिअर 3x. आणि 1 प्लस 2 किती झाले? 3. प्लस 3. आणि हे ग्रेटर देन आहे 45 पेक्षा, ते ऍज इट इज राईट करून घेतलं. अँड इथे सुद्धा 3x प्लस किती येणार आहे? 3. राईट करूयात. सेकंड कंडिशन. आणि हे कमी आहे कशापेक्षा? 54 पेक्षा. आता पहा इथे पुढे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहोत आपण? तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बरोबर. या फर्स्ट केसमध्ये एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात आधी हा जो 3 आहे ना त्याला पाठवून द्यावं लागेल इकडे, या साईडला 45 च्या इकडे. मग प्लस आहे, इकडे जाताना मायनस होणार. लेट्स राईट हिअर 3x इज ग्रेटर दॅन 45 मायनस 3. ओके. आता 45 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 42 रिमेनिंग राहतात. तो हे पहा, इथे सुद्धा त्याच प्रकारे येणार आहे. राईट करूया 3x इज ग्रेटर दॅन 42 अँड ही सेकंड केस. आपण सेम ऑपरेशन करत आहोत, जसं इकडे करतोय तसंच इकडे करतोय, कारण 2 केस दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये की ते जे नंबर्स आहेत त्यांचं सम 45 पेक्षा जास्त आहे आणि 54 पेक्षा कमी आहे. 2 केस आहेत, म्हणून इथे आपण ऍट अ टाइम दोन्ही केस ऑपरेट करतोय. सो इथे काय येणार आहे? 3x इज लेस दॅन 54 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 51 रिमेनिंग राहत. ओके. आता
एक्स ची व्हॅल्यू आपल्याला इकडे फाइंड आउट करायची आहे. 3 ला पाठवून देऊयात या साईडला. 3 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे जाताना डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो एक्स इज ग्रेटर दॅन 42 डिवायडेड बाय 3. आणि इकडे कशा प्रकारे येणार आहे, इकडे सुद्धा एक्स इज लेस दॅन 51 अपॉन 3. हा जो 3 आहे तो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, जेव्हा त्याला आपण इकडे घेऊ तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज झालेला आहे इथे. चला आता सॉल्व्ह करा. 3 ने 42 ला डिवाइड करा. 3 1 जार 3, 3 1 जार 3, 4 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. 1 2 12 झाले. ओके, 3 4 जार 12. आता इकडे डिवाइड करा. 3 इथे राईट करून घेऊयात. एक्स इज ग्रेटर दॅन 14 आपला आन्सर आलेला आहे. इकडे डिवाइड करून घेऊयात. 3 1 जार 3, 3 1 जार 3. 5 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहिले. 2 1 21 झाले. 3 7 जार 21. सो इथे एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे 17 पेक्षा कमी. ओके, इकडे एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 14 पेक्षा जास्त. आणि इकडे एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे 17 पेक्षा कमी. लक्षात घ्या, एक्स 14 पेक्षा मोठा आहे, म्हणजे इथे आपण एक्स ला 15 घेऊ शकतो, कारण 14 पेक्षा मोठा आहे एक्स. सो एक्स 15 एक्स ची व्हॅल्यू, आणि इकडे एक्स 17 पेक्षा छोटा आहे. बरोबर, म्हटल्यावर एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे, एक्स ची व्हॅल्यू येणार आहे 16. आता विचार करा, ही जी फर्स्ट केस आहे त्या फर्स्ट केस मध्ये, म्हणजे जेव्हा यांचं सम 45 पेक्षा जास्त येतं तेव्हा फर्स्ट जो नंबर आहे तो 15 आहे. मग सेकंड नंबर किती येणार, 15 प्लस 1 16. आणि थर्ड नंबर किती येणार, 15 प्लस 2 येस 17. सो 3 कन्झिक्युटिव्ह नंबर्स फर्स्ट केस मध्ये 15 16 अँड 17. आणि सेकंड केस मध्ये 3 कन्झिक्युटिव्ह नंबर्स किती येणार, 16 17 अँड 18. चला इथे आपण राईट करून घेऊयात. केस नंबर 1, इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 15, इथे आपण केलं ना 15, then the 3 consecutive whole numbers are x is equal to 15. फर्स्ट नंबर झाला. सेकंड नंबर x प्लस 1, किती, x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, 15 आहे की नाही, प्लस 1 किती झाले, 16 झाले. आता थर्ड कन्झिक्युटिव्ह नंबर किती आहे, कोणता येणार, x प्लस 2, 15 प्लस 2 किती झाले, 17. आलं लक्षात, 15 16 17. फर्स्ट केस मध्ये जेव्हा तीनही नंबर्सचं सम हे 45 पेक्षा जास्त आहे. आता सेकंड केस काय दिलेली आहे, इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 16, हे पहा 17 पेक्षा छोटा म्हटल्यावर 16. सो इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 16, देन द 3 कन्झिक्युटिव्ह होल नंबर्स आर, फर्स्ट नंबर 16, सेकंड नंबर किती येणार, 16 प्लस 1 किती, 17. आणि थर्ड नंबर किती येणार, 16 प्लस 2 किती झाले, 18. आलं लक्षात. चला फायनल आन्सर राईट करूयात. द 3 कन्झिक्युटिव्ह होल नंबर्स आर 15 16 17, और सेकंड केस मध्ये 16 17 18. पाहिलं किती इझी आहे. व्यवस्थित क्वेश्चन रीड करायचंय, समजून घ्यायचंय काय दिलेलं आहे, आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे तुम्हाला एक्झाम मध्ये किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हमखास विचारले जातात. की 3 कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, त्यांचं सम इतकं आहे, मग ते नंबर्स कोणते, मग कशा प्रकारे फाइंड आउट करायचंय. फर्स्ट नंबरला घ्यायचं एक्स, सेकंड नंबरला घ्यायचं एक्स प्लस 1, आणि थर्ड नंबरला घ्यायचं एक्स प्लस 2. लक्षात, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली म्हणजेच फर्स्ट आपला नंबर मिळाला, सेकंड नंबर त्यामध्ये 1 ऍड करायचा, थर्ड नंबर त्यामध्ये 2 ऍड करायचा. एक्सच्या व्हॅल्यू मध्ये आले आपले 3 कन्झिक्युटिव्ह नंबर्स. किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Question number 5. In a 2-digit number, digit at the tens place is twice the digit at units place. If the number obtained by interchanging the digits is added to the original number, the sum is 66. Find the number. अरे बापरे, काहीही कळलेलं नाही. बरोबर ना, तुमच्या मनातलं ओळखलं मी. पण थांबा, सगळं कळणार आहे. हे पहा, आपण सावकाश सावकाश रीड करत जाऊयात. काय काय दिलेलं आहे ते हळूहळू समजत जाऊयात. हे पहा काय दिलेलं आहे, इन अ 2 डिजिट नंबर, 2 डिजिटचा नंबर आहे. बरोबर,
digit at the tens place is twice the digit at units place. आता हे पहा, जेव्हा 2 डिजिटचा नंबर असतो, आता एक्झाम्पल म्हणून आपण घेऊयात 32. किती डिजिटचा नंबर आहे? 2 डिजिटचा नंबर आहे. 2 युनिट्स प्लेसवर, 3 टेन्स प्लेसवर, बरोबर. आणि यांची प्लेस व्हॅल्यू आपण अभ्यासलेला आहे, लहानपणापासून अभ्यासत आहोत. आता हे तर खूपच लहानपणीचं मी तुम्हाला विचारते. 3 ची प्लेस व्हॅल्यू किती येणार? 3 आहे टेन्स प्लेसवर, बरोबर, टेन्स प्लेस. मग 3 ची प्लेस व्हॅल्यू काय झाली? प्लेस व्हॅल्यू झाली येस 30. काय करतो आपण? टेन्स प्लेसवर आहे म्हणून 3 इंटू 10 करतो आपण. किती झाली मग प्लेस व्हॅल्यू? प्लेस व्हॅल्यू झाली 30. आता 2 ची प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो आपण? युनिट्स प्लेसवर आहे, युनिट्स प्लेसची व्हॅल्यू काय आहे? 1. सो 2 इंटू 1 असं करतो आपण. सो काय झाली? 2. मग डिजिट किती कोणता झाला हा? 30 प्लस 2 किती? 32, बरोबर. 30 प्लस 2 32. आता आणखी एक एक्झाम्पल घेऊन पाहूयात. आता इथे तुम्हाला क्वेश्चन मध्ये 2 डिजिट नंबर दिलाय. सपोज तुम्हाला एक्झाम मध्ये 3 डिजिटचा नंबर आला, 4 डिजिटचा नंबर आला, तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं? तर हे पहा, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की 3 डिजिट नंबर जर आपण 432 घेतला तर 4 ची प्लेस व्हॅल्यू काय होणार? 100 प्लेसवर आहे, बरोबर. म्हटल्यावर 4 इंटू 100 किती? 400. 3 ची प्लेस व्हॅल्यू 30, ऑफकोर्स 3 इंटू 10 किती झाले? 30. आणि 2 ची प्लेस व्हॅल्यू 2 इंटू 1 2. आणि हा नंबर कोणता झाला? कसा रीड करणार आपण हा नंबर? तर या सगळ्यांना आपण ऍड करतो, हो की नाही? 400 प्लस 30 प्लस 2 किती? 432. इतकं सोपं आहे. हा, मग क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते आता जरा समजून घेऊयात. इन अ 2 डिजिट नंबर, डिजिट ऍट द टेन्स प्लेस. 2 डिजिट नंबर आपण इथे राईट करून घेऊयात, टेन्स प्लेस आणि युनिट्स प्लेस. ओके. सो ऍट द टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट्स प्लेस. आता इथे कुठेही आपल्याला दिलेलं नाहीये की टेन्स प्लेसवर काय आहे आणि युनिट्स प्लेसवर काय आहे, बरोबर. मग आपण काय करूयात, क्वेश्चन मध्ये जे दिलेलं आहे त्यानुसार इमॅजिन करूयात की युनिट प्लेसवर फॉर एक्झाम्पल एक्स आहे. ओके. काय दिलेलं आहे? डिजिट ऍट द टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट्स प्लेस. युनिट्स प्लेसवर जे डिजिट आहे त्याच्या ट्वाइस म्हणजे डबल टेन्स प्लेसवर आहे. पहा बरं, युनिट्स प्लेसवर जे आहे त्याच्या डबल. डबल म्हणजे आपण काय करतो? 2 इंटू एक्स करतो, ओके नाही? मग टेन्स प्लेसवर काय येणार आहे? 2x. मग आता यांची प्लेस व्हॅल्यू कशा प्रकारे फाइंड आउट करणार? ज्या प्रकारे आपण 32 मध्ये 3 ची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट केली. कशी फाइंड आउट केली? 3 टेन्स प्लेसवर आहे म्हटल्यावर प्लेस व्हॅल्यू किती झाली 3 ची? काय करतो आपण? 3 इंटू 10 मग 30. त्याचप्रमाणे आता जर 2x ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे तर काय करणार आपण? टेन्स प्लेसवर आहे की नाही? मग 2x ला मल्टिप्लाय करणार 10 ने. आता या x ची प्लेस व्हॅल्यू किती? सांगा बरं मला. युनिट्स प्लेसवर आहे, युनिट्स प्लेसची व्हॅल्यू आहे 1. सो x इंटू 1. कळालं? आता जेवढं आपल्याला कळालेलं आहे या क्वेश्चन मध्ये ते आपण सोल्युशन मध्ये राईट करून घेऊयात. चला, क्वेश्चन मध्ये इथे सोल्युशन राईट करूयात आणि पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करूयात. काय दिलंय? इन अ 2 डिजिट नंबर, डिजिट ऍट द टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ऍट युनिट्स प्लेस. त्याप्रमाणे इथे आपण समजून घेतलेलं आहे. सो इथे राईट करूयात. लेट द डिजिट इन युनिट्स प्लेस बी एक्स. आपण युनिट्स प्लेसवर एक्स डिजिट घेतलेला आहे. मग टेन्स प्लेसवर कोणतं डिजिट येणार? 2x. का 2x? कारण क्वेश्चन मध्येच आपल्याला दिलेलं आहे की जे डिजिट युनिट्स प्लेसवर आहे त्याच्या डबल आहे टेन्स प्लेसवरचं डिजिट, म्हणून 2x. So let's write here, according to the given condition, digit at tens place is equal to 2x. आता प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे मग? हे पहा, टेन्स प्लेसवर काय आहे? 2x. मग 2x ची प्लेस व्हॅल्यू काय झाली? प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो? 2x ला 10 ने मल्टिप्लाय करतो. 10 ने का? कारण टेन्स प्लेसवर आहे म्हणून. चला तर मग मल्टिप्लिकेशन करा आणि प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर 2 इंटू 10 झाले 20 आणि हा x 20x. आणि या x ची प्लेस व्हॅल्यू काय झाली? x इंटू 1. काय? 1x और यू कॅन राईट सिम्पली x. आता इथे 2x ची प्लेस व्हॅल्यू 20x, x ची प्लेस व्हॅल्यू x.
मग हा जो नंबर आहे तो कोणता नंबर तयार होणार इथे? नंबर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, या दोघांचीही ऍडिशन करतो. सो 20x प्लस x किती? 21x. सो हा जो नंबर आहे आपल्याला इथे सुरुवातीला सांगितलेला आहे, इन अ 2 डिजिट नंबर, digit at the tens place is twice the digit at units place. हा जो नंबर आहे तो किती आहे? 21x. आलं लक्षात? सो याला आपण म्हणूयात ओरिजिनल नंबर, जो इथे फर्स्ट स्टेटमेंट मध्ये आपल्याला दिलेला आहे. चला तर मग इथे आपण राईट करून घेऊयात. सो व्हॅल्यू ऑफ द ओरिजिनल नंबर काय आलेली आहे? व्हॅल्यू 21x. कशी आली? तर टेन्स प्लेसवरचं डिजिट आणि युनिट्स प्लेसवरचं डिजिट या दोघांना आपण ऍड केलं आणि आपल्याला ही ओरिजिनल नंबरची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो इथे राईट करूयात 20x प्लस x इज इक्वल टू 21x. चला, फर्स्ट स्टेटमेंट नुसार आपण इथपर्यंत सॉल्व्ह केलेला आहे. पुढे काय दिलेलं आहे ते समजून घेऊयात. इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज ऍडेड टू द ओरिजिनल नंबर, द सम इज 66. आता समजून घ्या इथे काय दिलेलं आहे की हा जो ओरिजिनल नंबर आहे, या ओरिजिनल नंबरचे डिजिट्स इंटरचेंज केल्यानंतर जो नवीन नंबर तयार होतो, तो नवीन नंबर आणि हा ओरिजिनल नंबर दोघांचंही सम 66 येतं. तर आपल्याला तो नंबर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. हा जो 2 डिजिटचा नंबर आहे ना, तो नंबर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले. तर तो नंबर तर आपण फार इझिली फाइंड आउट करू शकतो. पण हा जो ओरिजिनल नंबर आहे की नाही, जो आपण इथे एक एस्टिमेट केलेला आहे की युनिट्स प्लेसला एक्स घेतलेला आहे. आता या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली की आपल्याला सगळं सोपं होऊन जाणार आहे. पण त्यासाठी इथे त्यांनी काही कंडिशन्स दिलेले आहेत. काय कंडिशन्स दिलेले आहेत? की इंटरचेंज करायचे डिजिट्स. इंटरचेंज करायचे म्हणजे काय? तर हे पहा, आपण एक नंबर घेऊयात 16. युनिट्स प्लेसवर आहे 6 आणि टेन्स प्लेसवर आहे 1. या दोघांचेही डिजिट्स इंटरचेंज केल्यानंतर कोणता नंबर तयार होतो? 61. हो की नाही? या दोघांना मग ऍड केल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट सम मिळणार आहे, जे की आहे 77. हे आपल्याला माहित आहे, खूप इझी आहे हे सगळं. मग हीच कंडिशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे की हा जो ओरिजिनल नंबर आहे ना, त्या ओरिजिनल नंबरचे डिजिट्स इंटरचेंज करायचे. मग नवीन नंबर कोणता तयार होईल डिजिट्सला इंटरचेंज केल्यानंतर? चला पाहूयात. हे पहा, काय करायचं आपल्याला? डिजिट्स इंटरचेंज करायचे. सो युनिट्स प्लेसवरचं जे आहे त्याला टेन्स प्लेसवर राईट करायचंय आणि टेन्स प्लेसवर जे आहे ते युनिट्स प्लेसवर राईट करायचंय. सो इथे येणार x आणि इथे येणार 2x. मग यांची प्लेस व्हॅल्यू काय होणार आहे सांगा बरं मला? x आला टेन्स प्लेसवर, बरोबर? म्हटल्यावर x इंटू 10 किती झाले? इथे 10x होणार आणि इथे युनिट्स प्लेसवर आहे 2x. मग याची प्लेस व्हॅल्यू काय होणार? 2x इंटू 1 करावं लागणार आपल्याला. सो इथे येणार 10x आणि इथे किती येणार? 2 इंटू 1 2 आणि हा x 2x. आलं लक्षात? मग हा नंबर काय तयार होणार आहे? कशा प्रकारे आपण तयार करतो? या दोघांनाही ऍड करतो, हो की नाही? 10x प्लस 2x किती झाले? 12x. सो हा जो नंबर नवीन तयार झालेला आहे तो कोणता आहे? 12x. ओरिजिनल नंबर काय आहे? 21x. येतंय लक्षात? मग ओरिजिनल नंबर, जो नवीन नंबर तयार झालेला आहे 12x, त्याला ऍड करायचा आहे ओरिजिनल नंबर मध्ये, जो की आहे 21x. मग या दोघांचं सम इथे दिलेलं आहे 66. सो 12x प्लस 21x इज इक्वल टू 66. इथे राईट करून घेऊयात आपण. व्हॅल्यू ऑफ द न्यू नंबर इज 10x प्लस 2x. किती झाले? 12x, राईट? अँड अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन काय दिलेलं आहे? सम 66 आहे. कशाचं? तर नवीन नंबरचं आणि ओरिजिनल नंबरचं. नवीन नंबर आपल्याला काय मिळालेलं आहे? हे पहा, नवीन नंबर आणि ओरिजिनल नंबर यांचं सम 66 दिलेलं आहे. नवीन नंबर काय आहे? 12x आणि ओरिजिनल नंबर काय आहे? 21x इज इक्वल टू 66. 12x प्लस 21x किती झाले? 2 1 3, 2 प्लस 1 3 आणि 2 प्लस 1 3 33. 33x इज इक्वल टू 66. आता या x ची व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकतो की नाही? कसं फाइंड आउट करायची? तर हा जो 33 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये x बरोबर आहे की नाही,
याला पाठवायचं इक्वल टूच्या राईट हँड साईडला. चला पाठवून देऊयात. हे पहा, x इज इक्वल टू 66 डिवायडेड बाय 33. आता इथे डिवायडेड बाय 33 कसं काय झालं तुम्हाला माहीतच आहे, पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही, तरी पण एकदा सांगते. तुमच्यापैकी कोणी विसरलं असेल तर हे पहा, या दोघांचंही रिलेशन 33 आणि x काय आहे, मल्टिप्लिकेशनचं आहे, बरोबर. मग 33 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो जेव्हा त्याची साईड चेंज करतो तेव्हा अपोजिट साईन त्याला लागतं. सो मल्टिप्लिकेशनचं अपोजिट साईन डिव्हिजन, म्हणून इथे डिव्हिजन मध्ये इथे 33 आलेला आहे. चला डिवाइड करा. 33 1s are 33 and 33 2s are 66. So x is equal to काय आलेला आहे 2. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, दिस ओरिजिनल नंबर इन अ 2 डिजिट नंबर. हा जो 2 डिजिटचा नंबर आहे ओरिजिनल नंबर, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आणि जो ओरिजिनल नंबर आहे तो आपण किती इथे घेतलेला आहे, 21x आपल्याला मिळालेला आहे. x मध्ये x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली की आपल्याला ओरिजिनल नंबर मिळेल. चला तर मग इथे आपण ओरिजिनल नंबर फाइंड आउट करूयात. ओरिजिनल नंबर इज इक्वल टू 21x. सो 21 इंटू 2 येणार, इंटू 2 का, कारण x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, ती आलेली आहे 2. सो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 42. ओरिजिनल नंबर किती आला, 42 आला. चला तर मग फायनल आन्सर राईट करूयात. द ओरिजिनल नंबर इज 42. चला आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 6. Some tickets of 200 rupees and some tickets of 100 rupees of a drama in a theater were sold. The number of tickets of 200 rupees sold was 20 more than the number of tickets 100 rupees. The total amount received by the theater by sale of tickets was 37,000. Find the number of 100 rupees tickets sold. आता हा क्वेश्चन आपण सगळा रीड करून घेतलेला आहे, पण बऱ्याचशा गोष्टी डोक्यावरून गेलेल्या आहेत. काळजी नसावी. आता आपण शांतपणे पुन्हा एकदा हा क्वेश्चन रीड करत आहोत आणि समजून घेणार आहोत की एक्झॅक्ट काय दिलेलं आहे. ढोबळमानाने आपल्याला कळलेलं आहे की 200 रुपीजचे तिकीट्स आहेत, 100 रुपीजचे तिकीट्स आहेत, ते विकले गेलेले आहेत. आणि टोटल जो सेल झालेला आहे थिएटरमध्ये तिकीट्स विकल्यानंतर तो 37,000चा झालेला आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे की 100 रुपीजचे किती तिकीट्स विकले गेले. एवढं फर्स्ट टाइम मध्ये कळालंय. ओके, चला क्वेश्चन पुन्हा एकदा शांतपणे रीड करूयात. काय दिलेलं आहे एक्झॅक्ट. सम तिकीट्स ऑफ 200 रुपीज अँड सम ऑफ 100 रुपीज ऑफ अ ड्रामा इन अ थिएटर वर सोल्ड. 100 रुपीजचे काही तिकीट्स विकले गेलेले आहेत, 200 रुपीजचे काही तिकीट्स विकले गेलेले आहेत. किती तिकीट्स विकले गेलेत ते मात्र इथे दिलेलं नाही. पुढच्या स्टेटमेंटमध्ये काय दिले ते पाहूयात. द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 200 रुपीज सोल्ड वॉज 20 मोर दॅन द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 100. आता इथे काय दिले बघा बरं या स्टेटमेंटमध्ये, की 100 रुपीजचे जेवढे तिकीट्स विकले गेलेत ना, त्याच्यापेक्षा 20 जास्त तिकीट्स 200 रुपीजचे विकले गेलेले आहेत. आता 100 रुपीजचे किती विकले गेले हे तर त्यांनी दिलेलंच नाहीये, की किती तिकीट्स विकले गेलेले आहेत 100चे. त्यांनी काय दिलंय, जेवढे 100 रुपीजचे विकले गेले त्याच्या 20 जास्त 200चे विकले गेलेले आहेत. बघा आता जे दिलेलं नाही त्याला आपण काय म्हणतो, एक्स म्हणतो. आणि क्वेश्चनच्या शेवटी सुद्धा आपल्याला काय विचारलंय, की 100 रुपीजचे किती तिकीट्स विकले गेलेले आहेत, हो की नाही. मग जे नंबर इथे आपल्याला दिलेले नाहीये की किती विकले गेलेत 100 रुपीजचे, त्याला आपण घेऊयात एक्स. एक्स इतके तिकीट्स 100 रुपीजचे विकले गेले. मग 200 रुपीजचे 20 ने जास्त 100चे जेवढे विकले गेले तेवढे विकले गेले एक्स. मग एक्स पेक्षा 20 ने जास्त 200चे विकले गेले म्हटल्यावर इथे आपण एक्स प्लस 20 राईट करू शकतो, कारण 100चे एक्स इतके विकले गेले ना. मग एक्स प्लस 20 इतके 200चे विकले गेलेले आहेत. कळालं. चला आता जेवढं कळालंय तेवढं सोल्युशन मध्ये राईट करून घेऊयात, नाहीतर पूर्ण क्वेश्चन इथेच आपण तोंडी सॉल्व्ह करत बसलो तर गोष्टी कठीण होऊन जातील. त्यामुळे जेवढं कळालेलं आहे तेवढं इथे आपण खाली राईट करूया. सो
हे पहा, लेट द नंबर ऑफ तिकीट्स सोल्ड ऑफ 100 रुपीज बी एक्स. आपण एक्स घेतलं की एक्स एवढे तिकीट 100चे विकले गेलेले आहेत. आणि किती तिकीट 200चे विकले गेलेले आहेत? एक्स प्लस 20. लेट्स राईट हिअर द नंबर ऑफ तिकीट्स ऑफ 200 rupees sold was 20 more than the number of tickets of 100 rupees. Okay ne? So number of tickets sold of 200 rupees किती? x plus 20. ओके, इतकी गोष्ट कळालेली आहे आपल्याला. पुढे रीड करूया. द टोटल अमाउंट रिसिव्ड बाय द थिएटर बाय सेल ऑफ तिकीट्स वॉज 37,000. आता पहा, इथे किती हुशार आहेत क्वेश्चन विचारणारे. त्यांनी आपल्याला काय सांगितले आता, की तिकीट्स विकल्यानंतर थिएटरला टोटल किती अमाऊंट मिळालेली आहे. त्यांनी 100 रुपीजचे किती विकले गेले, मग त्यामुळे किती मिळाले पैसे ते दिलेलं नाहीये. 200चे किती विकले गेले ते दिलेलं नाहीये, त्यामुळे किती पैसे मिळाले ते आपल्याला माहित नाही. पण टोटल किती पैसे मिळालेले आहेत हे सगळे तिकीट्स विकल्यानंतर त्याची इथे अमाऊंट दिलेली आहे 37,000 रुपीज. सो टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय द थिएटर थ्रू द सेल ऑफ तिकीट इज इक्वल टू 37,000 रुपीज. ओके, आता हे पहा, आपण इथे थोडस एक्झाम्पल्स घेऊन समजून घेऊया. आपण असं म्हणूयात की 100 रुपीजचे 3 तिकीट्स विकले गेले म्हटल्यावर किती पैसे मिळतील? 100 रुपीजचे 3 तिकीट्स विकल्यानंतर किती पैसे मिळतील? काय करतो आपण? 100 into 3 करतो. किती झाले? 300 रुपीज. बरोबर. सो 300 रुपीज इथे आपल्याला मिळणार. आता आपण म्हणूयात की 100 रुपीजचे 7 तिकीट्स विकले गेले, मग किती पैसे मिळाले? येस, 700. आता हे पहा, 200 रुपीजचे 2 तिकीट्स विकले गेले म्हटलं तर अमाऊंट किती मिळणार? काय करतो आपण? 200 ला 2 ने मल्टिप्लाय करतो. किती होतात? 400. बरोबर. आता आपण म्हणूयात की 200 रुपीजचे 3 तिकीट्स विकले गेले, मग किती पैसे मिळणार? काय करणार आपण? 200 into 3 करतो. किती झाले? 600 रुपीज. सो 600 रुपीज मिळाले. बरोबर. आता इथे टोटल अमाऊंट त्यांनी दिलेली आहे हे सगळे तिकीट्स विकल्यानंतर 37,000 रुपीज. आणि 100 रुपीजचे एक्स तिकीट्स विकले गेले असं आपण म्हटलेलं आहे. बरोबर. म्हटल्यावर किती अमाऊंट मिळणार? एक्स एवढे तिकीट्स विकल्या गेल्यानंतर कसं फाइंड आउट करतो आपण? 100 into x करतो. ओके नाही? चला तर मग इकडे आपण राईट करूया की 100 into x. त्यानंतर टोटल दिले ना त्यांनी, टोटल दिलेलं आहे म्हटल्यावर 100 रुपीजचे जेवढे विकले गेले प्लस 200 रुपीजचे जेवढे विकले गेले त्याची अमाऊंट इज इक्वल टू ही टोटल अमाऊंट. येते लक्षात? म्हणून इथे आपण राईट केलेलं आहे 100 रुपीजचे एक्स इतके तिकीट्स विकले गेले. बरोबर. म्हणून 100 into x आपल्याला किती पैसे मिळणार ते फाइंड आउट करण्यासाठी आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करत आहोत. ओके. प्लस 200 चे किती तिकीट्स विकले गेलेले आहेत? x प्लस 20. ओके नाही? मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळणार आहे. तो चला मल्टिप्लिकेशन करूयात. 200 into x प्लस 20 इज इक्वल टू काय येणार आहे? 37,000 रुपीज. बरोबर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळणार आहे. ही अमाऊंट प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळणार आहे. ती अमाऊंट इज इक्वल टू 37,000 ही झाली टोटल अमाऊंट. चला आता आपलं हे इक्वेशन तयार झालेलं आहे ते सॉल्व्ह करून घेऊया. सो 100 into x किती झाले? 100x प्लसचं साइन ॲज इट इज. आता इथे पहा, मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. 200 मल्टिप्लाय होतंय संपूर्ण ब्रॅकेटला. सो 200 into x किती झाले? 200x. त्यानंतर हे प्लसचं साइन आणि 200 into किती? 20 किती होणार?
2 2s are 4 आणि हे 3 zeros 4000 इज इक्वल टू 37,000. आता हे पहा 100x प्लस 200x किती झाले 300x प्लस 4000 इज इक्वल टू 37,000. 4000 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवूयात. इकडे प्लस आहे की नाही, इकडे जेव्हा जाईल तेव्हा मायनस मध्ये चेंज होणार. इकडे रिमेनिंग काय राहणार 300x ओनली. 300x इज इक्वल टू 37,000 मायनस 4,000. 37,000 मधून 4,000 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग राहतात 33,000. राईट, एम आय राईट? येस. सो 300x इज इक्वल टू 33,000. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बरोबर. सो 300 ला इथून जावं लागणार. दोघांचंही मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे. मग जेव्हा 300x पासून लांब जाणार म्हणजे इक्वल टू च्या राईट हँड साईडला जाणार तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 33,000 डिवाइडेड बाय 300. हे 2 zeros गेले, हे 2 zeros गेले. 3 ने आता डिवाइड करूयात. 3 1s are 3, then 3 1s are 3, then again 3 1s are 3, 3 zeros are 0. x is equal to 110 म्हणजेच 110. x ची व्हॅल्यू आलेली आहे 110 आणि x म्हणजे आपण काय घेतलेलं होतं नंबर ऑफ तिकीट्स. 100 रुपीजचे किती तिकीट्स विकले गेले 110 तिकीट्स 100 रुपीजचे विकले गेलेले आहेत या थिएटरमध्ये. चला तर मग फायनल आन्सर इथे राईट करूयात. क्वेश्चन नंबर 7. ऑफ द 3 consecutive natural numbers 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. Find the numbers. अरे बापरे, काय विचारलेलं आहे या क्वेश्चन मध्ये. फक्त एकच गोष्ट कळाली ऑफ द 3 consecutive natural numbers आणि बाकी पुढे जे काही दिलेलं आहे ते सगळं डोक्यावरून गेलंय. असंच ना, बरोबर ओळखलं ना मी तुमच्या मनातलं. पण काळजी करू नका, खूप इझी क्वेश्चन आहे. हे पहा, पहिली गोष्ट तुम्हाला कळाली ऑफ द 3 consecutive natural numbers. याच टाईपचा क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केलेला आहे की नाही. त्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 consecutive natural numbers होल नंबर्स बद्दल दिलेलं होतं, इथे नॅचरल नंबर्स बद्दल दिलेलं आहे. तो कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स असं आलेला आहे. कन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, एका पाठोपाठ येणारे, हो की नाही. मग असं जेव्हा येतं तेव्हा फर्स्ट नंबर आपण काय म्हणतो एक्स, सेकंड नंबर एक्स प्लस 1, थर्ड नंबर एक्स प्लस 2, बरोबर. सो इतकी गोष्ट कळाली. मग तेवढं आपण इथे सोल्युशन मध्ये राईट करून घेऊयात. मग पुढचं पुढे पाहूयात. लेट द 3 consecutive natural numbers be x, सेकंड नंबर x प्लस 1 आणि थर्ड नंबर x प्लस 2. x मध्ये 1 ऍड केला की आपल्याला दुसरा त्याच्या नंतरचा लगेच येणारा नंबर मिळतो, बरोबर. x मध्ये 2 ऍड केला की आपल्याला थर्ड नंबर मिळतो, हो की नाही. म्हणून हे जे कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत त्यांना आपण म्हटलेलं आहे x, x प्लस 1 आणि थर्ड नंबर x प्लस 2. ओके, आता पुढे काय दिलेलं आहे ते समजून घेऊयात. 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. पहा, व्यवस्थित रीड करा, तुम्हाला हा क्वेश्चन नक्की कळणार आहे. 5 times the smallest number is 9 more than 4 times the greatest number. काय दिलेलं आहे 5 times the smallest number म्हणजे सर्वात लहान संख्येची 5 पट is 9 more than 4 times the greatest number. मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 9 ने जास्त आहे. आलं लक्षात. इथे आपण पुन्हा डिकोड करूयात काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, जर नसेल कळालं तर. हे पहा, अकॉर्डिंग टू द गिवन क्वेश्चन और कंडिशन 5 टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबरच्या 5 टाइम्स म्हणजे 5 ने मल्टिप्लाय करणार स्मॉलेस्ट नंबरला. सो 5 मल्टिप्लाइड बाय स्मॉलेस्ट नंबर इज इक्वल टू 9 मोर दॅन 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबरच्या 4 टाइम्स पेक्षा 9 ने जास्त आहे. 9 ने जास्त आहे म्हटल्यावर प्लस 9 करावं लागेल आणि 4 टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर. सो 4 टाइम्स ग्रेटेस्ट नंबर. आलं लक्षात. आता 5 टाइम्स स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट नंबर काय आपण घेतलेला आहे x, बरोबर. सो इथे येणार 5 इंटू एक्स इज इक्वल टू 4 टाइम्स ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबर इथे आपण काय घेतलेला आहे, थर्ड कन्झिक्युटिव्ह नंबर आहे ना हा घेतलेला, काय आहे x प्लस 2. सो 4 ने हा जो ग्रेटेस्ट नंबर आपण घेतलेला आहे x प्लस 2 त्याला मल्टिप्लाय करूयात. सो 4 इंटू
x प्लस 2 आणि हा प्लस 9 ऍज इट इज. ओके, 5 इंटू एक्स 5x येणार इज इक्वल टू चा साईन. आता या 4 ने या सगळ्या ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4 इंटू एक्स 4x, त्यानंतर हे प्लसचं साईन 4 इंटू 2 किती 8 आणि आता हे प्लस 9 ऍज इट इज. आता आपण काय करूयात, ज्या एक्स वाल्या टर्म्स आहेत त्या सगळ्या एका साईडला घेऊयात आणि बाकीचा दुसऱ्या साईडला इक्वल टूच्या. सो हे पहा, हा जो 4x आहे तो जाणार इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. लेफ्ट हँड साईडला ऑलरेडी 5x आहे. सो 5x ला ऍज इट इज ठेवूयात आणि 4x जेव्हा इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला जाईल तेव्हा इथे पहा प्लस साईन आहे की नाही, जेव्हा इकडे जाईल तेव्हा मायनस होणार. सो मायनस 4x इज इक्वल टू 8 प्लस 9 ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. चला आता सॉल्व्ह करूयात. 5x मधून 4x सबट्रॅक्ट झाले किती 1x. यू कॅन राईट ओनली x इज इक्वल टू 8 प्लस 9 17. हे पहा x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 17. x काय आहे आपला फर्स्ट नंबर, बरोबर. आणि हे तीनही नंबर्स कसे आहेत कन्झिक्युटिव्ह, म्हणजे एका पाठोपाठ येणारे. सो पहिला नंबर जर 17 आहे तर दुसरा किती येणार 18, तिसरा 19. ओके नाही, पण असंच इथे राईट करून चालणार नाही कारण आपण सेकंड नंबरला x प्लस 1 घेतलेला आहे. सो त्यानुसार आपल्याला सॉल्व्ह करून दाखवावं लागणार आहे. सो इथे राईट करूयात x प्लस 1 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला इथे 17. सो 17 प्लस 1 18. त्यानंतर x प्लस 2 हा झाला थर्ड नंबर. सो x ची व्हॅल्यू 17 सबस्टिट्यूट करा. 17 प्लस 2 किती येस 19. सो फर्स्ट नंबर 17, सेकंड नंबर 18 आणि थर्ड नंबर 19. लेट्स राईट फायनल आन्सर हियर. 17, 18, 19 आर द 3 consecutive नॅचरल नंबर्स. पाहिलं किती इझी क्वेश्चन आहे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला दिसायला थोडंसं डिफिकल्ट वाटतं, असं वाटतं की अरे बापरे सगळं डोक्यावरून गेलं, पण नाही. हळूहळू रीड करायचंय क्वेश्चन, तोडायचंय क्वेश्चनला, तुकड्या तुकड्यांमध्ये समजून घ्यायचंय क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Raju sold a bicycle to Amit at 8% profit. Amit repaid it spending 54 rupees. Then he sold the bicycle to Nikhil for 1134 rupees with no loss and no profit. Find the cost price of the bicycle for which Raju purchased it. चला क्वेश्चन व्यवस्थित समजून घेऊयात. क्वेश्चन मध्ये काय स्टोरी आहे ती पाहूयात. हे पहा, राजूने त्याची बायसिकल अमितला विकली 8% प्रॉफिटने, बरोबर. हे पहा, हा राजू त्याने त्याची बायसिकल 8% इतक्या प्रॉफिटने अमितला विकलेली आहे. त्यानंतर अमित रिपेड इट स्पेंडिंग 54 रुपीज. अमितने 54 रुपीज स्पेंड केले सायकल रिपेअर करायला. काय त्याला कलर दिला असेल, ऑइलिंग वगैरे केलं असेल, हो की नाही. सो या सगळ्यांसाठी त्याला 54 रुपीज इतका खर्च आला. Then he sold the bicycle to Nikhil for 1134 with no loss and no profit. त्यानंतर अमितने निखिलला बायसिकल विकलेली आहे 1134 रुपीजला, पण कशी नो लॉस नो प्रॉफिट. म्हणजे अमितला नाही लॉस झाला नाही प्रॉफिट झाला. या तत्वावर त्याने निखिलला विकली. कळलं का तुम्हाला. राजूने 8% प्रॉफिट मिळवलेला आहे जेव्हा त्याने त्याची सायकल अमितला विकली. त्यानंतर अमितने 54 रुपीज खर्च केले रिपेअरिंगला. 54 रुपीज खर्च केल्यानंतर अमितने तीच सायकल निखिलला विकलेली आहे. पण जेव्हा त्याने निखिलला सायकल विकली तेव्हा त्याला नाही प्रॉफिट झाला नाही लॉस झाला. म्हणजे जे हे 54 रुपीज त्याने रिपेअरिंगसाठी खर्च केलेले होते ना, ते सुद्धा निखिल कडूनच आलेले आहेत. म्हणजे ज्या पैशांना त्याने राजूकडून सायकल घेतली ते पैसे प्लस हे 54 रुपीज, टोटल अमाऊंट जी तयार झाली तेवढी अमाऊंट त्याने या निखिल कडून घेतली. याचाच अर्थ अमितला नाही प्रॉफिट झाला नाही लॉस झाला. मग फाइंड आउट काय करायला सांगितलंय क्वेश्चन मध्ये, तर फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस्ड इट. सुरुवातीला या राजूने जी सायकल विकलेली आहे ना, मग त्याला ती सायकल जेव्हा तो विकत घ्यायला गेला होता तेव्हाची प्राइस, बरोबर, कॉस्ट प्राइस, राजूची कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आलं लक्षात. मग आता इथे राजू साठीची सेलिंग प्राइस दिलेली आहे का हो. अरे चा, सेलिंग प्राइस पण दिलेली नाहीये.
बरोबर. फक्त एवढं दिलंय की त्याला 8% इतका प्रॉफिट झालेला आहे. बरोबर. ना कॉस्ट प्राइस ना सेलिंग प्राइस, मग फाइंड आउट कसं करणार? चला समजून घेऊयात. खूप इझी आहे. फाइंड आउट काय करायला सांगितलंय? कॉस्ट प्राइस की नाही राजूची. चला मग त्याला एक्स म्हणूयात. सुरुवात तर करूयात. हे पहा, घाबरून जायचं नाही क्वेश्चन रीड केल्या केल्या. जे फाइंड आउट करायला सांगितलंय त्याला एक्स म्हणायचं. सो लेट द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल फॉर राजू बी एक्स. झालं. सगळ्यात मोठं काम करून घ्यायचं. जे फाइंड आउट करायला सांगितलंय त्याला एक्स म्हणायचं. आता पुढे पुन्हा एकदा क्वेश्चन रीड करायचा. काय दिलंय? राजू सोल्ड अ बायसिकल टू अमित ॲट 8% प्रॉफिट. राजूने जी बायसिकल अमितला विकली त्यामध्ये त्याला 8% इतका प्रॉफिट झालेला आहे. मग राजूसाठी बायसिकलची सेलिंग प्राइस काय झाली? हे पहा, कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस यातला फरक तुम्हाला माहित आहे. तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते, मी एक बॉल विकत घेतला 10 रुपीजला. 10 रुपीज ही काय झाली? माझ्यासाठी कॉस्ट प्राइस झाली. बरोबर. पण आता मी ठरवलं की हा बॉल मला नको आहे. माझ्याकडे ऑलरेडी एक बॉल आहे हे मला घरी आल्यावर कळलं. मला असं वाटलं आता हा बॉल मला नको आहे. मग मी हा कोणाला तरी देते. कसा? विकत देते. पण जेव्हा मला तो विकत द्यायचा आहे तेव्हा मला प्रॉफिट पण हवं आहे, कारण मी खूप लांब जाऊन हा बॉल विकत आणलेला आहे. सो मी असं ठरवलं की या बॉलवर मला 5 रुपीजचा प्रॉफिट हवाय. बरोबर. हा बॉल जेव्हा मी सेल करेल तेव्हा मला 5 रुपीजचा प्रॉफिट हवाय. म्हटल्यावर हा बॉल मी कितीला विकणार? ऑफकोर्स 15 रुपीजला विकणार. हो की नाही? मग 15 रुपीज काय झाली? सेलिंग प्राइस झाली. सेलिंग प्राइस कशी ठरवली? तर कॉस्ट प्राइस प्लस जो प्रॉफिट आहे तो. लक्षात आलं तुम्हाला? मग आता इथे या एक्झाम्पल मध्ये राजूची कॉस्ट प्राइस आपल्याला माहित नाहीये म्हणून आपण ती एक्स घेतलेली आहे. मग सेलिंग प्राइस काय आहे? राजूने बायसिकल आधी विकत तर घेतलेली आहे, नंतर ना ती अमितला विकलेली आहे. मग राजूची सेलिंग प्राइस काय झाली? सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कॉस्ट प्राइस प्लस त्याचा जो प्रॉफिट आहे तो करावा लागेल. बरोबर. सो लेट्स राईट हिअर एक्स कॉस्ट प्राइस प्लस 8% प्रॉफिट. हो की नाही? पण 8% प्रॉफिट कशावर घेतलेलं आहे त्यांनी? तर कॉस्ट प्राइसवर ना. 8% ऑफ कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइसला तर आपण काय म्हटलेलं आहे? एक्स म्हटलेलं आहे. सो लेट्स राईट हिअर 8% ऑफ कॉस्ट प्राइस एक्स. आता चला 8% ऑफ एक्स म्हणजे किती ते पाहूयात. सो एक्स प्लस 8% म्हणजे पर 100 किती? 8. सो 8/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि हा एक्स. चला आता सॉल्व करूयात, रिड्यूस करूयात. सो 4 2s are 8, 4 2s are 8. 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहिले. 2 0 20 झाले. 4 5s are 20. ओके. सो 2/25. लेट्स राईट हिअर एक्स प्लस 2/25 इंटू एक्स. आता हे पहा, एक्स तर ऍज इट इज येणार खाली. एक्स प्लस, आता इथे हे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. एक्सच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर असतो, तुम्हाला माहित आहे. आणि जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. सो 2 इंटू एक्स किती झाले? 2x. आणि डिनॉमिनेटर मध्ये 25 इंटू 1 किती झाले? 25. सो 2x/25. आता हे पहा, ऍडिशन आहे की नाही? x प्लस 2x/25. जेव्हा आपण ऍडिशन करत असतो तेव्हा तुम्हाला माहित आहे कशा प्रकारे ऍडिशन करतो. हे पहा, मल्टिप्लिकेशनच्या वेळी न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. पण आता इथे हे पहा, ऍडिशन आहे. एक्सला डिनॉमिनेटर नाहीये, सो 1 डिनॉमिनेटर असं आपण म्हणतो. आणि जेव्हा ऍडिशन करत असतो तेव्हा डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यायचे असतात. ओके. मग इथे 1 डिनॉमिनेटर आहे, इथे 25 करण्यासाठी आपल्याला
डिनॉमिनेटरला 25 ने मल्टिप्लाय करावं लागणार आणि न्यूमरेटरला सुद्धा 25 ने मल्टिप्लाय करावं लागणार. तुम्ही डायरेक्टली इथे 25x/25 राईट केलं तरीही चालेल, किंवा हे पहा अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात तरीही चालणार आहे. प्लस 2x/25 किती झाले आता इथे 25x/25 प्लस 2x/25 ऍज इट इज झाले. डिनॉमिनेटर सेम झाले. ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून त्यांना आपण राईट करून घेऊयात 25 आणि न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर इथे ऍड करूयात. दोघांचं ऍडिशन करूयात. 25x प्लस 2x. आता न्यूमरेटर मध्ये ऍडिशन आहे की नाही, चला ऍडिशन परफॉर्म करूयात. 25x प्लस 2x किती झाले 27x आणि डिनॉमिनेटर मध्ये 25. सो 27x/25 झालं. आपलं सगळं सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता हे काय आहे 27x/25 काय आहे, द सेलिंग प्राइस ऑफ बायसिकल फॉर राजू. राजूची सेलिंग प्राइस बरोबर. कॉस्ट प्राइसला आपण एक्स म्हटलेला आहे आणि ही जी आहे ती आहे सेलिंग प्राइस. म्हणजे एवढ्या रुपीजला राजूने अमितला बायसिकल विकलेली आहे. आता यामध्ये 8% जो प्रॉफिट आहे तो सुद्धा इन्क्लूड आहे. कॉस्ट प्राइस प्लस 8% ऑफ प्रॉफिट. ओके, सो राईट करून घेऊया तिथे. आणि आता पुढे पहा बरं, पुढे काय दिलेलं आहे. अमित रिपेअर्ड इट स्पेंडिंग 54 रुपीज. अमितने ही सायकल रिपेअर केली आणि नंतर निखिलला 1134 मध्ये विकलेली आहे बरोबर. सो एवढ्याला त्याने विकत घेतली अमितने आणि 54 रुपीज त्यामध्ये त्याने रिपेअरिंगचे घातलेले आहेत. सो लेट्स राईट हिअर द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल फॉर अमित इज इक्वल टू 27x/25 प्लस काय करावं लागणार, हे रिपेअरिंगचा खर्च 54 रुपीज. आता ही झाली कॉस्ट प्राइस कोणासाठी, अमितसाठी बरोबर. आणि पुढे जाऊन अमितने निखिलला सायकल विकलेली आहे कितीला 1134 ला विथ नो लॉस अँड नो प्रॉफिट. नो लॉस नो प्रॉफिट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला लॉसही झालेला नाहीये अमितला आणि प्रॉफिटही झालेला नाहीये. म्हणजे ही जेवढी कॉस्ट प्राइस आहे त्याच कॉस्ट प्राइसने अमितने निखिलला सायकल विकलेली आहे. सो या प्राइसच्या इक्वल आहे 1134. ओके, सो लेट्स राईट हिअर अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन 27x/25 प्लस 54 इज इक्वल टू 1134. इक्वेशन तयार झालं. चला सॉल्व्ह करूयात. आता हे पहा, हा जो 54 आहे ना त्याला इकडे पाठवूयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. इथे प्लस मध्ये आहे, इकडे गेलं मायनस होणार. सो 1134 मायनस 54 किती होणार, चला सबट्रॅक्शन करा. 1080. लेट्स राईट हिअर 1080. आता हा जो 25 आहे ना डिनॉमिनेटर मध्ये त्याला पाठवून देऊयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. इथे डिव्हिजन मध्ये आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो 27x इज इक्वल टू 1080 मल्टिप्लाइड बाय 25. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हणून 27 ला सुद्धा आपण पाठवून देऊयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाते वेळी 27 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 1080 इंटू 25 डिवायडेड बाय 27. 27 ने 1080 ला डिवाइड करूयात. 27 1 जार 27 आणि 27 4 जार 108 and 27 zeros are 0. 40 into 25. चला 40 into 25 करूयात. 40 into 25 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळणार, हे बघा 40 ला 0 ऍज इट इज आपण राईट करणार आणि 25 4 जार 100. सो 1000 येणार आन्सर. आलं लक्षात. x इज इक्वल टू 1000. x काय आहे, राजूने जी बायसिकल विकत घेतलेली आहे त्याची प्राइस आहे. म्हणजे राजूसाठीची कॉस्ट प्राइस किती आहे 1000 रुपीज. सो लेट्स राइट आवर फायनल आन्सर. द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल ॲट विच राजू परचेस्ड इट इज 1000 रुपीज. आता या क्वेश्चनचे हे पहा अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये राईट करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. अ क्रिकेट प्लेयर स्कोर्ड 180 runs in the first match and 257 runs in the second match. Find the number of runs he should score in the third match
so that the average of runs in the 3 matches be 230. आता खूप इझी क्वेश्चन आहे, व्यवस्थित कळतंय आपल्याला काय काय दिलेलं आहे. की एक क्रिकेट प्लेअर आहे, त्याने फर्स्ट मॅच मध्ये 180 रन्स केलेले आहेत, सेकंड मॅच मध्ये 257 रन्स केलेले आहेत, आणि थर्ड मॅच मध्ये त्याने किती रन्स केले पाहिजे की त्याचा जो ऍव्हरेज आहे तीनही मॅचचा तो 230 येईल. हे पहा, थर्ड मॅच मध्ये त्याने किती रन्स केले ते दिलेलं नाहीये, पण काय दिलेलं आहे की थर्ड मॅच मध्ये त्याने किती रन्स केले पाहिजेत की तीनही मॅचेसचा ऍव्हरेज 230 येईल. आता ऍव्हरेज कसा फाइंड आउट करतात हे तुम्हाला माहित आहे, स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण अभ्यास केला आहे. कसं फाइंड आउट करतो, काय फॉर्म्युला आहे ऍव्हरेज फाइंड आउट करण्याचा, तर हे पहा, ऍव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोर्स अपॉन और डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. काय करतो, तीनही मॅचेसचा स्कोरला ऍड करतो, सम ऑफ ऑल स्कोर्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. किती आहेत स्कोर्स, 1 2 3, बरोबर. आणि त्यांनी काय केलेलं आहे, क्वेश्चन मध्ये आपल्याला ऍव्हरेज दिलाय, ऍव्हरेज काय दिलेला आहे 230, बरोबर. आणि हे पहा, सगळ्या मॅचेसचा स्कोर आपण इथे ऍड केला तर 180 प्लस 257, आणि थर्ड मॅचचा दिलेला नाहीये, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्याला आपण एक्स म्हणूयात. सो प्लस एक्स केलं डिवायडेड बाय किती मॅचेस आहेत, 3 मॅचेस आहेत, सो अपॉन 3. अशा प्रकारे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला या एक्स ची व्हॅल्यू खूप इझिली मिळणार आहे. ओके नाही, चला तर मग पाहूया की या क्वेश्चनचा सोल्युशन कशा प्रकारे राईट करायचं आहे. क्वेश्चन तुम्हाला कळालाय, फायनल आन्सर पर्यंत कशा प्रकारे आपण पोहोचणार आहोत ते सुद्धा कळालेलं आहे. चला सोल्युशन कसं राईट करायचंय ते पाहूयात. सो हे पहा, लेट द नंबर ऑफ रन्स रिक्वायर्ड बाय द क्रिकेट प्लेअर टू स्कोर इन द थर्ड मॅच बी एक्स. जे फाइंड आउट करायचंय त्याला एक्स म्हणायचं. नंबर ऑफ रन्स स्कोर्ड बाय द प्लेअर इन फर्स्ट मॅच किती आहेत 180, सेकंड मॅच मध्ये किती आहेत 257, बरोबर. सो टोटल रन्स स्कोर्ड बाय द प्लेअर, टोटल किती रन स्कोर केलेले आहेत, तर हे पहा 180 प्लस 257 प्लस थर्ड मॅचचं आपण काय म्हटलेलं आहे, एक्स म्हटलंय ना, सो एक्स राईट करूयात. आता हे पहा, ऍव्हरेज कसा फाइंड आउट करतात हे आपल्याला माहित आहे. किती स्कोर आहेत त्या सगळ्यांना ऍड करायचं आणि टोटल नंबर ऑफ स्कोर्स. सो 180 प्लस 257 प्लस एक्स डिवाइडेड बाय 3. किती मॅचेस आहेत, 3 मॅचेस आहेत. ओके नाही, पण क्वेश्चन मध्ये ऍव्हरेज तर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे की ऍव्हरेज किती पाहिजे, 230 ऍव्हरेज पाहिजे. सो लेट्स राईट हिअर, सिन्स द ऍव्हरेज ऑफ रन्स शुड बी 230, सो ऍव्हरेजच्या जागी आपण ऍव्हरेज लिहूयात. 230 इज इक्वल टू, हे जे आहे ते ऍज इट इज राईट करूयात, 180 प्लस 257 किती झाले 437 प्लस हा एक्स डिवाइडेड बाय 3. आता हा जो 3 आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे डिव्हिजन मध्ये आहे ना, इकडे गेला की मल्टिप्लिकेशन. सो 230 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू, इथे रिमेनिंग काय आहे मग 437 प्लस एक्स. आता चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 3 0 जार 0, 3 3 जार 9, 3 2 जार 6 इज इक्वल टू 437 प्लस एक्स. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून एकट्याला एक्स ला इकडे ठेवूयात आणि 437 ला इकडे पाठवून देऊयात. इथे प्लस साइन आहे ना त्याचा, इकडे गेल्यावर मायनस. सो 690 मायनस 437 इज इक्वल टू एक्स. ओके नाही, आता 690 मधून 437 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 253 येतात. सो लेट्स राईट हिअर इज इक्वल टू एक्स. सो एक्स इज इक्वल टू किती आलेला आहे 253. एक्स ची व्हॅल्यू 253. याचाच अर्थ एक्स म्हणजे आपण काय घेतलेला आहे, रन्स रिक्वायर्ड बाय द क्रिकेट प्लेअर टू स्कोर इन द थर्ड मॅच बी एक्स. थर्ड मॅच मध्ये क्रिकेट प्लेअरने किती रन्स करायला पाहिजेत त्याला एक्स घेतलाय. मग किती रन्स करायला पाहिजेत 253. तेव्हा ऍव्हरेज तीनही मॅचेसचा 230 होईल. सो लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर, द क्रिकेट प्लेअर शुड स्कोर 253 रन्स इन द थर्ड मॅच. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, आणि हा क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन आहे. Sudhir's present age is 5 more than 3 times the age of Viru. Anil's age is half the age of Sudhir. If the ratio of the sum of Sudhir's and Viru's age to 3 times Anil's age is 5:6, then find Viru's age. अरे बापरे,
हे काय दिलंय? सुधीर, वीरू, अनिल. चला, या तिघा मुलांचं दिलेलं आहे की नाही, या तिन्ही मुलांना आपण इथे घेऊयात, बोलवूयात. आणि आता काय काय दिलंय या सगळ्यांबद्दल ते पुन्हा एकदा समजून घेऊयात. सुधीर्स प्रेझेंट एज, हा सुधीर आहे, त्याचं प्रेझेंट एज काय आहे? 5 more than 3 times the age of विरू. 5 more than, सो मोर दॅन आहे म्हणून इथे आपण राईट करूयात 5 प्लस 5. 5 more than 3 times the age of विरू. 3 times the age of विरू. विरूचं एज तर दिलेलंच नाहीये, बरोबर. मग विरूच्या एजला आपण घेऊयात एक्स. पुन्हा एकदा रीड करूयात. 5 more than 3 times the age of विरू. सुधीरचं जे एज आहे ते 5 more than 3 times the age of विरू. विरूचं आहे एक्स, एक्सच्या 3 times, सो एक्स इंटू 3, बरोबर. एक्स इंटू 3 म्हणजेच 3x झाले, प्लस 5 रेट करून घेऊयात. मग सुधीरचं एज 3x प्लस 5. आलं लक्षात? विरूचं एज एक्स घेतलं आपण, सुधीरचं त्यानुसार मग 3x प्लस 5. पुढे काय दिलंय ते पाहूयात. अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर. आता अनिलचं जे एज आहे ते सुधीरच्या हाफ आहे. सुधीरचं काय आहे एज? 3x प्लस 5 आणि याच्या हाफ अनिलचं एज आहे, म्हणून इथे राईट करूयात हाफ ऑफ सुधीर्स एज. सो हाफ इंटू 3x प्लस 5. मग आता एवढं कळालं का तुम्हाला? विरूचं एक्स, सुधीरचं 3x प्लस 5 आणि अनिलचं हाफ इंटू 3x प्लस 5. आपण याला जरा आणखी सॉल्व्ह करून घेऊयात बरं. हे पहा, आता इथे मल्टिप्लिकेशन आहे की नाही दोघांचं, 1/2 इंटू 3x प्लस 5. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर पण बरोबर. पण इथे डिनॉमिनेटर तर नाहीच आहे, पण आपल्याला माहित आहे जिथे डिनॉमिनेटर नसतो तिथे 1 डिनॉमिनेटर असतो. चला मग मल्टिप्लाय करून घेऊयात. 1 इंटू 3x प्लस 5 काय येणार? 1 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर तो नंबर ऍज इट इज येतो. सो 3x प्लस 5. डिनॉमिनेटर मध्ये 2 इंटू 1 किती? 2. ओके, सो हे झाले अनिलचे एज. इतकं कळालं? आपण प्रत्येकाचं एज दिलेल्या क्वेश्चन नुसार इथे राईट करून घेतलेलं आहे. पुढचं जे काही दिलेलं आहे, इफ द रेशिओ ऑफ द सम ऑफ सुधीर्स अँड विरूज एज, ते आपण पुढे राईट करूयात. पण आता जेवढं सॉल्व्ह केलेलं आहे ते सोल्युशन मध्ये राईट करून घेऊयात, म्हणजे नंतर आपला गोंधळ होणार नाही. सो हे पहा काय काय कळालंय आपल्याला. तर विरूचं प्रेझेंट एज आपण घेतलं एक्स, ते इथे राईट करून घेतलं. त्यानंतर त्यानुसार सुधीरचं एज, सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 more than 3 times the age of विरू असं म्हटलंय ना. सो सुधीरचं एज 3x प्लस 5 आहे, राईट करून घेऊयात. सुधीर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू 3x प्लस 5. आणि अनिलचं प्रेझेंट एज काय आपण फाइंड आउट केलंय? क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं? अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर, हो की नाही? मग इथे राईट करूयात अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर दिलाय. सो अनिलचं एज काय येणार? मग इथे आपण फाइंड आउट केलंय, काय येणार आहे? 3x प्लस 5/2 राईट करून घेतलं. चला आता पुढे काय दिलंय ते वाचूयात. इफ द रेशिओ ऑफ द सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज टू 3 times अनिल्स एज इज 5:6, देन फाइंड वीरूज एज. आता हे पहा, व्यवस्थित समजून घ्या. इथे रेशिओ दिलेला आहे 5:6. रेशिओलाच आपण प्रपोर्शन फॉर्म मध्ये राईट करत असतो. तुम्हाला माहित आहे कसं राईट करतो? 5/6, हो की नाही? आता 5 म्हणजे काय आहे? 5 म्हणजे आहे हे पहा, 5 म्हणजे काय आहे? सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज. आणि 6 म्हणजे काय आहे? 3 times अनिल्स एज, हो की नाही? तो आपण काय करूयात, 5 म्हणजे सम ऑफ सुधीर्स अँड वीरूज एज आहे, मग त्याला अपॉन काय आहे? 3 times अनिल्स एज. अनिलचं एज आहे इथे, हे पहा. अशा प्रकारे आपण इथे राईट करूयात, म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे कळणार आहे. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन, सम ऑफ सुधीर्स एज प्लस वीरूज एज दिलेला आहे. सुधीर्स एज प्लस वीरूज एज अपॉन काय येणार आहे? अपॉन येणार आहे 3 times अनिल्स एज, ओके नाही? 3 times अनिल्स एज इज इक्वल टू 5:6 दिलेला आहे. यालाच आपण प्रपोर्शन फॉर्म मध्ये अशा प्रकारे राईट करतो. 5 म्हणजेच सम ऑफ सुधीर्स एज प्लस वीरूज एज आणि 6 म्हणजेच 3 times अनिल्स एज. सुधीरचं एज काय आहे? 3x प्लस 5. वीरूचं एज काय आहे? x.
चला मग यांच्या जागी आपण ते राईट करून घेऊयात, व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो 3x + 5 प्लस वीरूचं एज x अपॉन 3 टाइम्स अनिलचं एज. अनिलचं एज काय आहे हे पहा, 3x + 5 अपॉन 2. हे 3 टाइम्स आहे, हे 3 टाइम्स आहे म्हटलं याला मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने आपल्याला. चला मग इथे राईट करूयात. अनिलचं एज राईट केलं आणि 3 टाइम्स आहे ते म्हणून इंटू 3 इज इक्वल टू 5/6. ओके, आता हे इक्वेशन तर आपलं झालेलं आहे, याला सॉल्व्ह करूयात. सॉल्व्ह कशा प्रकारे करायचंय हे पहा. घाबरून जाऊ नका, हे एवढं सगळं असं पाहून इझी आहे. डिकोड करायचं आपल्याला, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचंय काय काय दिलेलं आहे. आता हे पहा, आपण इथे हे सॉल्व्ह करण्यासाठी जरा सोपं करूयात. सोपं कसं करणार, इथे इक्वल टूचं साइन आहे, इकडे एक फ्रॅक्शन आहे, इकडे एक फ्रॅक्शन आहे. अशा वेळी आपण काय करतो, येस व्हेरी गुड, आठवलं तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ओके नाही. मग 6 ने या वरच्याला मल्टिप्लाय करूयात, या 5 ने खालच्याला मल्टिप्लाय करूयात. इतकं इझी आहे. चला करूयात मग. हे पहा अशा प्रकारे 6 इंटू इकडे न्यूमरेटर मध्ये काय आहे ते सगळं इकडे कॉपी करायचंय. सो हे पहा 3x + 5 + x इज इक्वल टूचं साइन. आता या 5 ने आपल्याला या खालच्याला सगळ्याला मल्टिप्लाय करायचंय. सो 5 इंटू खाली जे काही आहे डिनॉमिनेटर मध्ये ते सगळं मल्टिप्लाय मध्ये इथे राईट करायचंय. 3 इंटू 3x + 5 अपॉन 2. आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. सो 6 इंटू ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, 3x प्लस हा x काय होणार 4x आणि हा 5. सो 4x + 5 इज इक्वल टू 5 इंटू 3 15 आणि इंटू हे ब्रॅकेट ऍज इट इज राईट करून घेऊयात, नंतर सॉल्व्ह करू. आता हे पहा 6 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात. 6 4s are 24. सो 24x + 6 5s are 30 इज इक्वल टू. आता हे पहा 15 इंटू फ्रॅक्शन दिलेलं आहे 3x + 5 अपॉन 2. मला माहित आहे जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर. 15चा काही डिनॉमिनेटर आहे का, नाही. त्याचा डिनॉमिनेटर नाही, त्याचा 1 डिनॉमिनेटर आहे असं आपण म्हणतो. सो हे मल्टिप्लिकेशन कसं परफॉर्म करणार आपण, हे पहा 15 इंटू 3x + 5 आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करायचंय. सो 1 इंटू 2. ओके, इथे डिनॉमिनेटर नाहीये ना, तर आपण 1 म्हणतो. सो 1 इंटू 2. ओके, चला सॉल्व्ह करून घेऊयात. हे ऍज इट इज येणार आणि तिथे आता सॉल्व्ह करायला काही नाही शिल्लक. 15 इंटू 3 45 आणि हा x 45x प्लस 15 इंटू 5 15 इंटू 5 किती होतात 75. सो इंटू 1 2 ओनली. आता पुढे हे पहा हा जो 2 आहे या 2 ला आपण पाठवून देऊयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साइड. ओके नाही, देऊयात 24x + 30 इंटू 2 इज इक्वल टू इकडे काय रिमेनिंग मग 45x + 75. 2 ने संपूर्ण ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. आता तो आपण इकडे पाठवला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवला, तो मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज झाला, इथे डिव्हिजन मध्ये इथे मल्टिप्लाय झाला. मग जेव्हा तो मल्टिप्लाय होतो ना तेव्हा तो संपूर्ण साईडला मल्टिप्लाय होतो, पूर्ण लेफ्ट हँड साईडला. आता तुम्ही फक्त 30 ला मल्टिप्लाय कराल असं करून चालणार नाही, पूर्ण लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय करायचं. सो 2 इंटू 24x किती होणार, येस 48x. आता 2 इंटू 30 किती झाले 60 इज इक्वल टू 45x + 75. आता ज्या एक्सच्या टर्म्स आहेत त्यांना एका साईडला घेऊयात आणि बाकीच्यांना दुसऱ्या साईडला. सो 48x ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. 45x ला इकडे पाठवायचंय ना, इथे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस, मायनस 45x. 60 ला पाठवूयात इकडे, इथे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस, इकडे ऑलरेडी 75 आहे ऍज इट इज राईट केला -60. 48x - 45x 3. 48 मधून 45 गेले, येस 3 रिमेनिंग राहिले. सो 3x इज इक्वल टू 75 मधून 60 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 15. तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x ला एकट्याला इकडे ठेवूयात, 3 ला पाठवून देऊयात इकडे, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये चेंज होणार. 3 1s are 3 पहा 3 1s are 3 आणि 3 5s are 15. x इज इक्वल टू काय आलेला आहे 5. x ची व्हॅल्यू 5 आलेली आहे आणि x म्हणजे आपण काय घेतलेलं होतं, x म्हणजे घेतलेलं होतं वीरूचं प्रेझेंट एज. त्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं, वीरूचं प्रेझेंट एज. मग वीरू किती वर्षांचा आहे 5 वर्षांचा आहे, 5 years ओल्ड आहे वीरू. लेट्स राईट हियर आवर फायनल आन्सर, वीरूज प्रेझेंट एज इज 5 years. ओके, सो अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन
कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता पण इंटरेस्टिंग होता, हो ना? चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.